चलो स्टार्ट करूयात. गायत्री, आपण हठयोग प्रतिपिकेला सुरुवात केली होती. थोडंसं रिवाइज करूयात. फक्त आपण काय काय पाहिलं होतं. आपल्याला सिलेबस कॉपीमध्ये पातंजल योगसूत्र लेवल 1+2 दोन्हीसाठी सेमच आहे, फक्त डेप्थ वेगवेगळी लेवल 1 आणि लेवल 2 ची. ठीक आहे. लेवल 1 साठी जे आहे पातंजल योगसूत्र आहे, थोडंसं सुपरफिशियल आहे, आणि याच्यामध्ये लेवल 2 साठी ते थोडंसं डीप मध्ये आहे, आणि 4 ते 5 ग्रंथांचा रेफरन्स आहे लेवल 1 साठी. त्याच्यामध्ये हठयोग प्रतिपिका येते, म्हणजे हठयोगा येतो. हठयोगा ही एक काय म्हणू शकतो आपण, परंपरा आहे. त्यातलं हठयोगा म्हणजे टेक्निकल. हठयोगा हे तांत्रयोगाचा एक पार्ट आहे. मग तंत्रयोग म्हणजे तंत्र म्हणजे टेक्निक. त्याच्या आधी कम्प्लिटली माइंड बेस जे काही आपलं ग्रंथ असायचे कम्प्लिटली माइंड बेस होते, किंवा माइंडला जास्त फोकस केलं होतं, मेंटल हेल्थला जास्त इम्पॉर्टन्स दिलं होतं. त्यानंतर जे आहे साधारण 14व्या-15व्या शतकापासून किंवा 12व्या शतकापासून पुढे म्हणू शकतो आपण, की टेक्निकली गोष्टी कशा करेक्ट करायच्या आणि फिजिकल पार्टवरती जास्त इम्पॉर्टन्स दिलं गेलं. मग नुसतं आसनं नाही, त्याच्यामध्ये डाएट म्हणजे आहारावरती फोकस केलाय, शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत. म्हणजे अप्पर डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी फॉर एक्झाम्पल सांगते, वमन सांगितलं आहे. लोअर डायजेस्टिव्ह ट्रॅक्टसाठी एनिमा सारख्या गोष्टी तेव्हापासून प्रचलित आहेत, म्हणजे तेव्हापासून करतात लोक. त्यानंतर डोळ्यांच्या शुद्धीसाठी त्राटक सांगितलंय, नाकाच्या आणि सायनसेसच्या शुद्धीसाठी नेती सांगितलंय. सो शरीर शुद्धी आणि शरीराची ताकद वाढवण्यासाठी फिजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी एक्सरसाइज म्हणजे आसनं, या सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्क्लूड झाल्यात. ओके. मग हे पतंजली योग इट इज ऑल अबाउट माइंड का? इट इज ऑल अबाउट माइंड. अच्छा, ओके. त्याच्यामध्ये हठयोग आहे आसनं आणि म्हणजे हे त्राटक वगैरे जे टेक्निक्स आहेत फिजिकल बेसवर जास्त फोकस आहे. ओके ओके. कारण 196 सूत्र आहेत पतंजली योगसूत्रामधली, पण त्याच्यामध्ये 3च सूत्र सांगितले. स्थिर सुखम आसनं आपण बघितलंय, प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम आणि तत्वद्वंद्व नभिघाता, ही 3च सूत्र आहेत. पहिलं आहे याची आसनांची डेफिनेशन, म्हणजे आसन कसं असलं पाहिजे, तर स्थिर आणि सुखदायी असलं पाहिजे. दुसरी आहे की ते कसं असलं पाहिजे, म्हणजे कसं केलं पाहिजे, तर प्रयत्नपूर्वक रिलॅक्सिंग आणलं पाहिजे, म्हणजे असं खूप ओढाताण करून आसन करायचं नाहीये. ठीक आहे. आणि तिसरं म्हणजे फायदे काय, तर तत्वद्वंद्व नभिघाता म्हणजे काय, तर तुमच्या माइंड मधली डिस्पेअर अवस्था असते ना, हे करू की ते करू, त्याला द्वंद्व म्हणतात. कायम आपल्याला द्वंद्व जेव्हा असते, आपल्याला खूप स्ट्रेस येतो. खूप स्ट्रेसफुल सिच्युएशन असते, ह्या साईडला जाऊ की ह्या साईडला जाऊ, म्हणजे आपल्या लाईफमध्ये सुद्धा हा रूट स्वीकारू की हा रूट स्वीकारू, म्हणजे वट एव्हर. मग तसं जेव्हा असतं ना, तर तेव्हा ती अवस्था जी आहे ना, मनाची सुद्धा आणि आपल्या मसल्स मधली सुद्धा, ती अवस्था आसनांनी कमी होते. म्हणजे जास्त वेळ होल्ड केल्यानंतर, होल्डिंगमुळं जे तुमच्या फिजिकली तुम्हाला जे एक्सपिरियन्स होतो ना आसनं केल्यानंतर, हळूहळू तेच तुमच्या माइंडवरती फोकस, म्हणजे तेच तुमच्या माइंडवरती रिफ्लेक्ट करायला लागतं. म्हणजे खरंच ह्याची आसनात ना, बॅलन्सिंगची आसनांनी खरंच लाईफमध्ये बॅलन्सिंग करायला शिकतो. वीरभद्रासन सारखी नावं उगाच नाही दिली आहेत. वीरभद्रासन किंवा वीरासन म्हणजे कसं, लाईक अ वॉरियर पोजच म्हणतात त्याला. तर ती वॉरियर सारखी पोज केल्यानंतर खरंच ते गुण येतात जे वॉरियर मध्ये असतात ते. सो अशी जी नावं दिली आहेत ना, ती त्याच्यावरती खूप दिवस असा अभ्यास करून किंवा त्याचा खूप सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करून त्या आसनांना तशी नावं दिलेली आहेत. ठीक आहे. सो ह्या सगळ्याचा अभ्यास खूप झालेला आहे आधीपासून. मग पातंजली योगसूत्रामध्ये मेजॉरिटी ध्यानात्मकच आसनं सांगितली आहेत. म्हणजे ही 4 आसनांपैकी, म्हणजे 4 आसनांचा त्याच्यात थोडासा उल्लेख दिसतो, तो पण त्याच्यावरती भाष्य कोणी केलं होतं, पातंजलीच्या याच्यावरती वेद व्यासांनी. मग त्यांच्या त्या भाष्यामध्ये त्यांनी 3-4 आसनांचं वर्णन दिलंय, की ही ध्यानात्मक आसनं मे बी पतंजली जे सांगत असतील ती ह्या ध्यानात्मक आसनांबद्दल सांगत असतील. ती कोणती आहेत, थोडं वज्रासन बद्दल सांगितलंय, पद्मासन बद्दल सांगितलंय, स्वस्तिकासन बद्दल सांगितलंय. ही आसनं आहेत ज्याच्याबद्दल त्याच्यामध्ये सांगितलंय. बाकी कुठल्याच आसनांबद्दल काही नाही. ते पण का, ती आसनं का, कारण तुम्ही ध्यान खूप वेळ करा, माइंडवर इफेक्ट करायचा आहे ना आपल्याला. अष्टांग योग मध्ये 6वं सांगितलंय ना, धारणा ध्यान, 7वं अंग ध्यान आहे. मग ते आसन तुम्ही खूप वेळ लावा, तर तुम्ही त्या ध्यानात्मक स्थितीमध्ये जास्त वेळ बसाल. आणि ते आसन म्हणजे तुमचा बेस आणि त्यावरती तुमचं स्पाईन, असं जर तुम्ही ताठ बसला तर तुमची कुंडलिनी जागृत होऊन ती स्ट्रेट सहस्त्रार
चक्रापर्यंत पोहोचायला मदत होईल, म्हणून त्यांनी ती सिटिंग आणि ध्यानात्मक आसनांवरती फोकस केला. ठीक आहे. सो हे झालं ओके. पातंजल योगसूत्रांचं. आता हे जे आपण बघतोय ते हठयोग. हे साधारण उशिरा जे आहे हे म्हणजे त्यांनी काय केलं, तांत्रयोग म्हणजे आधीचे जे ट्रेडिशनल योग होता ना, आता कसं आपण केलंय, पारंपरिक योग आहे आणि मॉडर्न सायन्स यांना आपण एकत्र करतो, म्हणून आपण पॉवर योगा आणलंय. कारण कम्प्लिटली ट्रॅडिशनल योगा म्हणजे काय आहे, योगाचं कन्सेप्ट काय आहे, ट्रॅडिशनल योगा आपण करू शकतो, पण मग ट्रॅडिशनल त्यांचा डाएट पॅटर्न पण फॉलो केला पाहिजे, ट्रॅडिशनली त्यांचं योगिक लाईफ पण फॉलो केली गेली पाहिजे, तर त्या ट्रॅडिशनल योगाचा आपल्याला फायदा होऊ शकतो. ठीक आहे. पण आता आपल्याला ते पॉसिबल नाहीये. मग ट्रॅडिशनल योगामध्ये असं सिटिंग जॉब किंवा नाईट शिफ्ट ह्या गोष्टी येत नाही, पण आपल्याला ते करणं भाग आहे. मग आपण काय केलं, पॉवर योग सारखी कन्सेप्ट आणली, जी आपली पारंपरिक पद्धती नाहीये. पॉवर योग ही कन्सेप्ट आपली नाहीये, ती आपण इन्क्लूड केली. का? कारण आताच्या लाईफस्टाईलमध्ये पॉवर योगची गरज आहे. कार्डिओ नाही केला तर आपल्याला हार्टवरती प्रेशर येऊ शकतो आणि तीच आसनं करून लोकांना कार्डिओचे फायदे नाही मिळणार, म्हणून आपण ते इन्क्लूड केलं किंवा करतो आसनांच्या क्लासमध्ये, योगाच्या क्लासमध्ये. ते यासाठी की थोडंसं कार्डिओ झाल्यानंतर हार्टला थोडं पंपिंग ऍक्शन वाढली पाहिजे, हार्ट रेट वाढले पाहिजे, रेस्पिरेटरी रेट वाढला पाहिजे, आणि मग तुम्ही जेव्हा आसन कराल तेव्हा तुमच्या मसल्सना आणि जे बोन्स आहेत त्याला इंजुरीज नाही होणार जास्त, प्लस वेट लॉसचे बेनिफिट्स मिळतील. कारण आता ती गरज आहे. आपण काय आधीसारखं डाएट करतोच असं नाहीये. मग हे आता आपण काय केलं, हे आपण फ्युजन केलं पारंपरिक आणि मॉडर्न सायन्सचं. तसं त्या काळात त्यांनी केलं असेल की पारंपरिक म्हणजे पतंजलींचा योग आणि हठयोग म्हणजे त्यांनी फाइंड आउट केलेला योग, असं. ठीक आहे. हे झालं जस्ट इंट्रोडक्शन की आजचा टॉपिक काय आहे त्याच्याबद्दल. सो आपण हठयोगाबद्दल बोलत होतो आणि हठ स्क्रिप्चर्स हे 5-6 ग्रंथांचा स्टडी त्याच्यामध्ये येतो. यांचे ऑथर पाठ करायचे आणि शतक पाठ करायचे. ओके, कुठल्या सेंचुरीमध्ये ते होऊन गेले हे सगळं पाठ करायचं. ओके. त्यानंतर आपण बघितलं होतं की यांनी चतुरंग योग सांगितलाय. ह्यांची परंपरा जी आहे, हठयोग परंपरा, ही आदिनाथ आहे. म्हणजे शिव जो आहे त्या शिवाला, शिवशंकर जे आहेत ना, त्यांना आपण नाथ संप्रदायाचे जे उगम जिथं झालाय तो आदिनाथांपासून झालाय. तिथून ही जी आहे स्टोरी येते की ते पार्वतीला सांगत होते. मग तिथे एक मासा होता, त्या मासाच्या म्हणजे त्या मासाने ती स्टोरी ऐकली. तो मासा ज्यांनी खाल्ला ते मच्छिंद्रनाथ होते. मग त्या मच्छिंद्रनाथांकडून गोरक्षनाथाकडे पोहोचलं. अशी ती एक स्टोरी आहे. ती नाथ परंपरा कशी आहे ती, आणि ती अजूनही कंटिन्यू आहे. म्हणजे ज्यांना जी परंपरा आवडते ते ती कंटिन्यू करतात. तर ती नाथ परंपरा म्हणजे आता खूप सारे जण आहेत, असं काय एकच लिनेज नाहीये. आता खूप सारे जण ते फॉलो करतात नाथ परंपरा. ठीक आहे. त्यातला पहिला उपदेश जो आहे, हे 4 उपदेश आपण बघणार आहोत. म्हणजे चतुरंग योग आहे. जसं याच्यामध्ये अष्टांग योग होता ना, तसं इथे चतुरंग योग आहे. आसन, कुंभक, मुद्रा आणि नादानुसंधान. पण हे मेन बघायच्या आधी यांनी बऱ्याच गोष्टींचं इंट्रोडक्शन पण दिलेलं आहे याच्यामध्ये. आधी यांनी एक सांगितलंय की केवलम राजयोगाय हठविद्यो उपदिशयते. ठीक आहे. हठविद्या कुणासाठी सांगितलीये, ज्यांना अल्टिमेटली राजयोगापर्यंत पोहोचायचंय त्यांच्यासाठीच हठविद्या सांगितली. म्हणजे यांनी स्वतःनीच जो आधीचा पारंपरिक योग होता ना, तो राजयोग होता. म्हणजे पतंजली ऋषीमुनींचा जो आहे तो राजयोग आहे. मग त्याच्या खाली आधीच यांनी स्वतःला ठेवले. त्यांचं म्हणणं काय आहे की राजयोगापर्यंत आता सहज नाही पोहोचू शकत. त्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीराची शुद्धी करायची आहे. अजून कोश आपण शिकलो नाही. कोश शिकवले का मी? नाही. पंचकोश नाही. मग ते आपल्या शरीरावरती म्हणजे आत्म्यावरती 5 कोश असतात. ते 5 कोश क्लीन करत करत आपल्याला जे आहे त्या राजयोगापर्यंत पोहोचायचे. मग आधी शरीर शुद्धी, मग प्राणायाम, मग आसन, आणि मग आता हे 4 जे सांगितले आहेत, आसन करा, मग प्राणायाम करा, मुद्रा करा, नादानुसंधान करा. हे सगळं का करायचंय, तर अल्टिमेटली जो एम आहे ना हठ योगाचा, तो राजयोगच आहे. हठयोग इज स्टेपिंग स्टोन टुवर्ड्स राजयोग. हे काय हठयोगाचं तू मला फुल फॉर्म काय सांगितलं? ह आणि ठ. आणि ठ हे अगं त्या बुक मध्ये पण आहे. हे झालं की आपण बुक मधून बघूयात, म्हणजे लिहून घ्यायचं. तर घे. ह म्हणजे सूर्यनाडी आणि ठ म्हणजे चंद्रनाडी. हा, बरोबर. लेफ्ट नॉस्ट्रिल आणि लेफ्ट नॉस्ट्रिल आणि राईट नॉस्ट्रिल, त्या दोघांना इक्विलिब्रियम मध्ये ठेवण्यासाठी हठ, म्हणजे अपोजिट पोलना इक्विलिब्रियम मध्ये ठेवण्यासाठी जो योगा करायचा तो हठ योगा. ठीक आहे.
दिशा आली होती ना, दिशाचं काय झालं? हठ योगा. म्हणजे सूर्य. म्हणजे चंद्र, चंद्रनाडी आणि सूर्यनाडी. म्हणजे त्याचा अजून चंद्र. पण रेफरन्स आहे पुढे, नाडी जेव्हा आपण बघणार आहोत तेव्हा. अच्छा. आणि ओके. म्हणजे सूर्यनाडी. म्हणजे चंद्र, म्हणजे सूर्य. अच्छा, म्हणजे हम्म. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण मठाची कन्सेप्ट पाहिली होती, ही आता तुम्ही रिवाइज करायचं. ठीक आहे. म्हणजे कन्सेप्ट पाहिली की सूर्यनाडी म्हणजे राईट का? लेफ्ट. लेफ्ट. सूर्य नाही, चंद्रनाडी म्हणजे लेफ्ट, सूर्यनाडी म्हणजे राईट. राईट थोडी उष्ण असते, सूर्यनाडी उष्ण असते, चंद्रनाडी थंड असते. म्हणून तर आपण अनुलोम विलोम पण लेफ्टनी सुरू करतो आणि लेफ्टनीच सोडतो, कारण आपल्याला बॉडी हीट कमी करायची. मग हे प्राणायाम म्हणजे हे जे आहे आपलं अनुलोम विलोम वगैरे, हे सगळं हठ योगामध्ये येतं का? प्राणायाम आपण बघितले ना, पातंजल योग सूत्रामध्ये पण आहे. टाइप्स जे आहेत ना, टाइप्स स्पेसिफिकली ते हठ योगामध्ये दिलेत. प्राणायाम आपण बघितला ना, प्राणायाम मध्ये काय दिलंय, याच्या पातंजल योग सूत्रांच्या प्राणायाम मध्ये काय सांगितले, 4च टाईप ऑफ प्राणायाम सांगितले. ठीक आहे. बाह्य, अभ्यंतर, स्तंभवृत्ती आणि केवल प्राणायाम, हे 4च सांगितले. त्यांनी असं स्पेसिफिकेशन नाही दिले की असे 5-6 प्राणायाम आहेत ते करा. याच्यात ते स्पेसिफिकेशन दिले की तुम्ही शीतली करा, सितकारी करा. ते सगळे जे नावांनी आहेत ना, ते हठयोगामधलेच आहेत. बरोबर. मेन फरक अजून आपण बघणार आहोत, ते तुम्ही शिकल्यानंतर कळेल. दोन्ही जेव्हा आपण बघू ना, हठ आणि राजयोग पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दोघांमधला फरक सांगेल. की असं विचारतात, कारण वायवामध्ये विचारतात की टेल मी डिफरन्स बिटवीन आसनास अकॉर्डिंग टू पातंजल योग सूत्र आणि अकॉर्डिंग टू हठ योग. मध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे की पातंजल योग सूत्रामध्ये 3च आसनं सांगितली आहेत. फोकस ध्यानात्मक आसनांवर केलाय, आणि याच्या विरुद्ध हठयोगामध्ये बरीच आसनं सांगितली. त्यातले पण स्पेसिफिक सांगायचं तर हठयोग प्रतिपिकेमध्ये 15 आसनं सांगितले आहेत, हिरण्य संहितेमध्ये 32 आसनं सांगितली आहेत. हे स्पेसिफिकेशन सांगू शकते. दोन्हीकडे आसनांची डेफिनेशन वेगवेगळी आहे, ती पण कम्पॅरेटिव्हली तुम्ही सांगू शकता. म्हणजे हे पॉइंट्स आहेत, जेव्हा दोन्ही कम्प्लीट होईल तेव्हा मी कव्हर करते. ठीक आहे. येस. सो आपण मठ थोडा बघितला होता की मठाची कन्सेप्ट जी आहे ती सांगितली होती की कसं चांगल्या राज्यामध्ये पाहिजे, म्हणजे तिथला जो राजा आहे त्यांनी यांचं योगी पुरुषांचं रिस्पेक्ट ठेवला पाहिजे, सहज अन्न मिळालं पाहिजे, मेन जी लोकवस्ती आहे तिथपासून लांब पाहिजे, खूप उंच पण नको, खूप सखल पण नको, त्यानंतर पाण्याच्या वगैरे सोय व्यवस्थित असली पाहिजे, वन्य पशूंपासून लांब असलं पाहिजे, हे सगळं. ठीक आहे. हे अजून ऍडिशनल थोडं सांगितलं गोष्टी. त्यानंतर गुरु शिष्य परंपरेबद्दल पण सांगितलंय. ही आपली तेव्हापासूनची परंपरा आहे. जेव्हा गुरुकुलमध्ये मुलं एक साधारण 7 ते 8 वर्षाची झाली की त्यांना पाठवून दिलं जायचं गुरुकुल पद्धतीमध्ये, आणि मग ते तिकडे गेल्यानंतर सगळे म्हणजे पडेल ते काम सगळे करायचे. ओके. त्यामुळे तिथूनच त्यांची सुरुवात व्हायची, आणि मग विद्या शिकायचे गुरूंकडून. ही आपली गुरु शिष्य परंपरा. ठीक आहे. त्यानंतर आपण साधक आणि बाधक तत्व बघितले होते. ओके. अत्याहार हा इम्पॉर्टंट श्लोक आहे. हे दोन्ही श्लोक इम्पॉर्टंट आहेत. हे पाठ केलं तर डायरेक्ट मार्क्स मिळून जातील, कारण हे विचारतातच वायवामध्ये 5 मार्कांसाठी वगैरे हे विचारतात. ठीक आहे. सो अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंगश्च लौल्यंच षड्भीर योगो विनश्यती. हे झाले बाधक तत्व. बाधक तत्व असे, जसं आपण पातंजल योग सूत्रामध्ये ऑब्स्टॅकल्स पाहिले होते, विक्षेप सहभुव पाहिले होते आणि विक्षेप पाहिले होते की जे आपल्याला योग साधनेमध्ये आपल्या मध्ये येतात, अशा गोष्टी. तसे हे बाधक तत्व आहेत. अत्याहार आहे, प्रयास आहे, म्हणजे अति नाही करायचं. ओके. आहार हा मॉडरेट असला पाहिजे, मिताहार असला पाहिजे. प्रयास म्हणजे ओव्हर एक्झर्शन नाही करायचंय. प्रजल्प म्हणजे अननेसेसरी बडबड नाही करायची, कारण आपण एनर्जी कॉन्झर्व करायची, ती वेस्ट नाही करायची. त्यानंतर नियम आग्रह म्हणजे चुकीच्या गोष्टींचा अति नाही करायचं. म्हणजे आपण आता ह्याच्यात उदाहरणं दिलीत की कुठलाही सीझन असू दे, मी थंड पाण्याने आंघोळ करतो, किंवा ऋतुमानानुसार आपल्यामध्ये चेंजेस नाही आणायचे, आणि तसंच माहिती असून सुद्धा चुका करायच्या, अशा.
आणि जनसंघर्ष म्हणजे खूप साऱ्या लोकांना, ज्याला योगी पुरुष आहे, ज्याला काही साधना करायची आहे त्याच्याबद्दल सांगते. सो अशा व्यक्तींनी खूप साऱ्या लोकांसोबत संपर्क नाही ठेवायचा आहे. कारण जितक्या लोकांसोबत संपर्क ठेवणार, जितक्या लोकांचे छाप तुमच्या डोळ्यांवरती पडणार, तितकी मेमरी तुमची जी आहे ती व्हिज्युअल मेमरी तुमच्या डोक्यामध्ये एकदम म्हणजे असं नाही का छाप पडून ते मेमरी साठायला लागते. आणि आपल्याला जितकी मेमरी आपली साठणार ना, जितक्या जास्त लोकांची, तितकं आपलं माइंड स्टेबल व्हायला वेळ घेणार. जसं आपण मोबाईलमध्ये जितके जास्त ऍप डाउनलोड करतो तितक्या लवकर बॅटरी एंड होते. ठीक आहे, म्हणजे जितके आपल्याला जास्त चार्ज करायला लागतं. सेम आपल्या बाबतीत आहे. जितकं कमी संपर्क ठेवणार ना, तितक्या लवकर आपण माइंड स्टेबल करून साधना करायला आपल्याला सोपं जाणार. पण त्याच्या विरुद्ध जितका जास्त आपण म्हणजे कॉन्टॅक्ट ठेवणार आहोत किंवा जितक्या जास्त लोकांसोबत बोलणार, मग त्यांच्या विचारांचा आपल्यावरती प्रभाव होतो. आपल्या ओरामध्ये आपण त्यांना जागा देतो ना, त्यांच्याशी बोलतो, मग त्यांच्याबद्दल विचार बाय डिफॉल्ट होतो किंवा कुठेतरी बॅक ऑफ माइंड ते ऍड होतं. नंतर कधी ती व्यक्ती समोर आली की त्या गोष्टी बाहेर पडतात. मग तुमचा तेवढा कप्पा त्या व्यक्तीने तुमचा घेतला. मग असं आपल्याला कमीत कमी लोकांसोबत, कधीही जेव्हा तुम्हाला योगी पर्सन व्हायचं असेल तेव्हा. ओके, म्हणजे त्यांनी जनरली हे सांगितलेलं आहे. त्यानंतर लौल्यम षड्भिर योगो विनश्यती. लौल्यमच्या म्हणजे फ्रिकलनेस ऑफ माइंड, कुठल्या एका गोष्टीवरती स्टेबल नसणं. ओके, माइंड कायम डायव्हर्ट होत राहणं किंवा चंचल असणं. त्यानंतर आहे साधक तत्व. साधक तत्व पण त्यांनी सांगितले 6. आता ही चांगली तत्व आहे, ज्याच्यामध्ये उत्साह आहे. उत्साह साहसात धैर्यात तत्वज्ञानाश्च निश्चयात जनसंघ परित्यागात षड्भिर योगो सिद्ध्यती. जशी वाईट गोष्टी सोडून द्यायच्या, तशा या 6 गोष्टी आहेत ज्या चांगल्या आहेत, ज्या तुम्हाला साधनेमध्ये तुमचे जे गोल आहे ते अचीव्ह करण्यासाठी मदत करणार आहेत. कोणकोणत्या आहेत? उत्साह. उत्साह असलं पाहिजे, साहस असलं पाहिजे, धैर्य असलं पाहिजे, पेशन्स असले पाहिजे, तत्वज्ञान असलं पाहिजे. कुठलाही बिझनेस करायच्या आधी, जॉबसाठी सुद्धा, म्हणजे जॉब म्हणजे बिझनेसमॅनच्या अंडरच जॉब येतात. मग तो बिझनेसमॅन बिझनेस सेट करताना काहीतरी फिलॉसॉफी ठेवतो. या फिलॉसॉफीला फुलफिल करण्यासाठी आम्ही बिझनेस करतोय. सो ते तत्वज्ञान इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये पण. निश्चय करणं गरजेचं आहे. साधना आहे ती ना, आसन किंवा योगा ही साधना आहे. ती साधना अचीव्ह करण्यासाठी, साधना अशी तशी नसते 2 महिन्यांची, 4 महिन्यांची, 1 वर्षाची, 4 वर्षाची. साधना ही लाईफ लॉंग असते. मग त्याच्यामध्ये जसं भगवद्गीतेत सांगितले की ते साधनेचा एंड काय होईल माहित नाही. तुम्ही जे ठरवलंय ते तुम्हाला मिळेल हे माहित नाही. तुमचं काम काय की प्रोसेसमध्ये राहणं, प्रोसेस करत राहणं. ठीक आहे. सो एखादं आसन येत नाही किंवा तुम्हाला तुमच्या शरीराला निरोगी ठेवायचं आहे, तर साधना काय की दिवसातला 1 तास आपण आपल्या शरीराला द्यायचा आणि तो फक्त 1 तास एक्सरसाइजसाठी झाला. मे बी त्याच्यामध्ये प्राणायाम 15 मिनिटं आहे, 5 मिनिटं मेडिटेशन आहे आणि बाकीचे 40 मिनिटं एक्सरसाइज आहे. सो हे झालं तुमच्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी. बाकी 24 तास, 23 तास जे आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं तुमचा निद्रेचा पार्ट येतो. जितकी मॉडरेशन मध्ये आहे तेवढं घेणं गरजेचं आहे. बाकीच्या वेळेस तोंडावरती ताबा ठेवणं आलं की तुमच्या शरीरासाठीच तुम्हाला जे चांगलं आहे तेच खायचं आहे, जे चोथा आहे, जे नको आहे ते म्हणजे कॉन्फिडंटली नको म्हणून सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. सो ते सुद्धा झालं तुमच्या शरीरासाठी तुम्ही करत असलेल्या गोष्टी, ज्याच्यासाठी तुम्हाला साधनाच गरजेची आहे. नॉर्मल पीपल सारखं राहून मग ते फ्रिकलनेस ऑफ माइंड होतं. नॉर्मल पीपल सारखं राहून मग आपलं काय होणार की कायम करू की नको, हो की नाही याच्यात आपण अडकून राहतो. पण जर आपल्याला त्याच्यामध्ये एक बेस फिक्स करायचा असेल, तर आपल्याला एक फिलॉसॉफी असणं गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीसाठी. ठीक आहे, साधना करणं गरजेचं आहे. त्यानंतर जनसंघ परित्याग. मग आता जनसंघ म्हणजे खूप साऱ्या लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवायचं, त्याचा परित्याग करा. कमीत कमी लोकांसोबत कॉन्टॅक्ट ठेवा किंवा गरज असेल तितकंच बोला. तर हे जे 6 गोष्टी आहेत ते तुम्हाला योगाच्या साधनेवरती पुढे घेऊन जाणारे आहेत. येस, तेच रिपीट केलं, तुम्ही हे वाचू शकता नंतर. नऊ अथ आसनम. बेनिफिट्स ऑफ आसन. हठस्य प्रथमांग उद्वासानम पूर्वमुच्यते कुर्यात दासनम सस्थैर्यम आरोग्यम च अंगलाघवम. ठीक आहे. सो याच्यात पहिलं, आता आपण एक एक अंग बघतोय. आपण बघितलं होतं आसन, प्राणायाम, मुद्रा आणि नादानुसंधान. हा चतुरंग योग या हठयोग प्रतिपिकेमध्ये सांगितलेला आहे. जसा अष्टांग योग याच्यामध्ये होता ना महर्षी पतंजलींच्या याच्यामध्ये, तसा इथे जो आहे तो चतुरंग योग सांगितलाय. त्यातला पण पहिला अंग आपण बघतोय आसन. सो आसनाबद्दल काय सांगितलंय त्यांनी,
Being the first accessory of Hatha Yoga, asana is described first. It should be practiced for gaining steady posture, health, and lightness of the body. Okay. So definition जर विचारली according to Hatha Yoga, what is definition of asan? Then this should be the answer. सस्थैर्यम आरोग्यम च अंगलाघवम. म्हणजे कसं असलं पाहिजे तर स्थैर्य, आसनामध्ये स्थैर्य असलं पाहिजे, त्याच्याने हेल्थ मिळाली पाहिजे आणि अंगलाघवम म्हणजे लाईटनेस ऑफ बॉडी आली पाहिजे. ठीक आहे. So, being the first accessory of Hatha Yoga, हटस्य प्रथमांग अद्वासनम पूर्वमुच्यते कुर्यात्त दासनम सस्थैर्यम आरोग्यम हे च पाठ करायला अंगलाघवम. लागेल का? काय म्हणते? हे पाठ करायला लागेल का? हे शेवटचे 3 वर्ड्स कर पाठ. इन अच्छा. केस जर हे सगळं नाही ना पाठ झालं तर हे शेवटचे 3 वर्ड्स की स्थैर्य. बेनिफिट्स ऑफ आसनं काय सांगितलेत अकॉर्डिंग टू हठ योगा. सो हे 3 वर्ड्स आले पाहिजे. स्थैर्यम आरोग्यम च अंगलाघवम. ठीक आहे. सो हे शेवटचे 3 पाठ करा. ओके. नाउ नेम ऑफ आसना. एकूण 15 आसनं सांगितली आहेत हठयोग प्रतिपिकेमध्ये. ती कोणकोणती आहेत बघा. स्वस्तिकासन, गोमुखासन, वीरासन, कुर्मासन, कुकुटासन, उत्तान कुर्मासन, धनुरासन, मत्स्येंद्रपीठ, कुंडलिनी अराउजिंग. ठीक आहे. हे मी रेड मध्ये जे आहेत ना त्याचं सांगते काय. पश्चिमोत्तानासन, मयूरासन, शवासन, सिद्धासन, मुक्तासन, गुप्तासन, वज्रासन, पद्मासन, भद्रासन अँड सिंहासन. ओके. सो ही जी आहेत ही 15 आसनं आहेत. ही कुंडलिनी अराउजी वगैरे ते तुम्हाला लक्षात राहण्यासाठी लाल ह्याच्यामध्ये दिली आहेत. सांगते त्याचा रेफरन्स पुढे येईल. सो ह्या आसनांचे फोटो मी पाठवते. कोणकोणते आसनं आहेत ती जी हठयोग प्रतिपिकेमध्ये सांगितली केली गेली पाहिजे फॉर बेटर हेल्थ. ना फर्स्ट त्यातले काही जे आसनांबद्दल थोडेसे क्वेश्चन विचारतात तेवढीच आपण ह्याच्यामध्ये घेतली आहेत. बाकीचे नाही घेतलेत. ओके. सो स्वस्तिकासन, थोडस हे स्पेलिंग मिस्टेक आहे. स्वस्तिकासनला ऑस्पिशियस पोज असंही म्हणतात. ठीक आहे. स्वस्तिक आपण म्हणतो ना कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना आपण स्वस्तिक काढतो. हा. आणि ते स्वस्तिक राईट साईडनी फिरतंय, क्लॉकवाईज फिरतंय असं दाखवतो. सो त्याला ऑस्पिशियस, ते एक चिन्हच ऑस्पिशियस पोजचं आहे. स्वस्तिकासन हे बैठी आसन आहे आणि ज्याच्यामध्ये तुमचे दोन्ही पाय क्रॉस होतात आणि असे स्वस्तिकासारखा त्याचा म्हणजे दिसताना ते स्वस्तिकासारखं दिसतं. नेक्स्ट टाइम जेव्हा आपण आसन करणार तेव्हा मी दाखवते. ओके. स्वस्तिकासन आपण युजली फॉलो नाही करत एवढ्यासाठी की जेव्हा पेरिनियम आहे ना आपलं, म्हणजे आपलं वजायना आणि ॲनस मधला जो पार्ट आहे त्या ठिकाणी टाच येते आणि त्या ठिकाणी टाच येणं म्हणजे सांसारिक लाईफमध्ये आपण ते रिकमेंड नाही करत. ठीक आहे. म्हणजे विरक्ती यायला लागते. ओके. मग विरक्ती येणं सांसारिक लाईफमध्ये अलाउड नाहीये. म्हणून अशी बरीच आसनं आहेत जे आपण नाही अलाउड करत आता. ही त्या काळी योगी लोकांसाठी आसनं होती कारण त्यांना विरक्तीच हवी होती ना. अभ्यास आणि वैराग्यच करायचं होतं त्यांना, डिटॅचमेंट हवी होती. म्हणून त्यांना ही आसनं करणं बंधनकारक होतं किंवा त्यांना ही आसनं करणं गरजेची होती. त्यानंतर गोमुखासन, लुक लाईक अ काऊ. गोमुख म्हणजे गायीच्या मुखासारखं जे आसन, मला वाटतं तुम्ही काल केलं आहे गोमुखासन. हा. सो गोमुखासन माहितीये तुम्हाला. त्यानंतर वीरासन आहे, अर्ध पद्मासन आहे. वीरासन सूर्यनमस्कारातली जी अश्वसंचलनासन पोज आहे ना त्यामध्ये गुडघा वरती उचलणारा वीरासन म्हणतात किंवा वीरांगण आसन म्हणतात. अर्ध पद्मासन, ज्याला पूर्ण पद्मासन येत नाही त्यांनी अर्ध पद्मासन करायचं. ओके. हा. वीरासन, सॉरी, वीरासन या हठयोग प्रतिपिकेमध्ये वीरासनच अर्ध पद्मासन सारखं दाखवलंय. म्हणजे आता ट्रॅडिशनल ही जी आसनं होती ना, आता ही डायरेक्ट ग्रंथातली आसनं आपण बघणार आहोत. मी जे फोटो पाठवणार आहेत ते. मग तिथं त्यांनी अर्ध पद्मासनला वीरासन असं नाव दिलंय. ठीक आहे. मी तुला फोटो पाठवल्यावर कळेल. पण ऍक्च्युली अर्ध पद्मासन वेगळं आहे. त्यानंतर जे आपण प्रॅक्टिस करत आलो होते. हे जे आहे ही इन्फॉर्मेशन ग्रंथापर्यंत लक्षात ठेवा आणि मग विसरून जा. पण हे माहिती असलं पाहिजे की ग्रंथात या आसनाला काय, हा स्टडी असला पाहिजे ग्रंथाचा. ओके. कुर्मासन कासवावरून नाव दिले. कुर्मासन मध्ये काय करतात, बसतात, लेग स्प्रेड करतात आणि डोकं खाली घालतात कुर्मासन मध्ये. आणि ते पण गुडघे उचलून गुडघ्यांच्या खाली हात घालतात आणि कुर्मासन करतात. ओके. फोटो पाठवते, कळतील तुम्हाला. आणि हे सगळे आसनं करायला नाही येत तुम्हाला. ही यू शुड नो दिस की हठयोग प्रतिपिकेमध्ये ही 15 आसनं सांगितलेली, ही पाठ करायची. कुकुटासन बॅलन्सिंग आसन आहे. उत्तान कुर्मासन हे पण सांगते. तुमचं कुर्मासन आहे, कोणतं आसन झालंय तुमचं? कुर्मासनच झालंय ना तुमचं? मंडूकासन झालंय. मंडूकासन, मंडूकासन आणि उत्तान मंडूकासन झालंय ना. नीज सेपरेट करून हे हात असे ठेवायचे. ते एक आसन झालंय बघा तुमचं.
कळालं मला. मंडूकासन आणि उत्तान मंडूकासन अशी 2 आसनं आहेत. ठीक आहे, हरकत नाही. धनुरासन विथ बोथ हँड्स टच टू इयर्स. ओके. धनुरासन मध्ये आपलं ट्रेडिशनल धनुरासन हे असं नाहीये. हे आसनांमध्ये सांगितलं धनुरासन वेगळं आहे, ट्रेडिशनल धनुरासन वेगळं आहे. जे आपल्या सिलेबस कॉपीमध्ये धनुरासन सांगितलंय ते हे नाहीये. हे धनुरासन इज अकॉर्डिंग टू हठयोग प्रदीपिका. म्हणून मी म्हटलं की याच्यात फक्त मी आसनांचे फोटो नाही दिले, ते एक ऍड करायचंय. बाकी ते एक सोडलं तर बाकी कम्प्लीट आहे. आसनांचे फोटो मी पाठवते ग्रुपवर. देन मत्स्येंद्र पीठ आसन. ओके. मत्स्येंद्र पीठ बद्दल थोडंसं डिटेल आपण बघणार आहोत. मत्स्येंद्र पीठ म्हणजे मत्स्येंद्रासन. ओके. मत्स्येंद्रासन ट्विस्टिंगचं आसन आहे. सो मत्स्येंद्र पीठम जठर प्रदीप्तम प्रचंड रुग्णमंडल खंडनास्त्रम अभ्यासतः कुंडलिनी प्रबोधम चंद्र स्थिरत्वम च ददाती पुसाम. सो फायर इन्क्रीज होते. म्हणजे आताही आपण ज्यांना डायबिटीज आहे त्यांना हे आसन जास्त वेळ करायला देतो. खरंच याचे बेनिफिट्स आहेत. जेव्हा स्वतः कराल, अनुभव घ्याल, तेव्हा लोकांना कॉन्फिडेंटली सांगू शकाल. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या करायला घ्या हळूहळू. ठीक आहे. सो मत्स्येंद्रासन केल्यानंतर 1 मिनिटं किंवा मिनिममच 1 मिनिटं त्याहून पुढे होल्ड केले गेले पाहिजे. तर त्याचा इफेक्ट, आपली आसनं इतकी बेस्ट आहेत की ती केल्यानंतर आतमधल्या म्हणजे जर कम्प्लीट बॉडीचा कोर आपण काढला ना, तर त्याच्या कोर मसल्स नाही, मसल्सच्या आतमध्ये जे सगळे ऑर्गन्स आहेत ना, तर प्रत्येक ऑर्गन पर्यंत त्याचा इफेक्ट जातो होल्ड केल्यानंतर. असं दुसरा कुठलाच फॉर्म नाही एक्सरसाइजचा. बाकी सगळे सुपरफिशियल फॉर्म आहेत जे हातांवरती पायांवरती काम करतील, खूपच तर सबक्यूट फॅटवर काम करतील. पण जे डीप काम करायचं ना आपल्याला ऑर्गन्सच्या लेवल पर्यंत, ती आपली आसनच करतात. कारण आपल्याला पीळ द्यायचं आहे, आपल्याला टोन करायचे आहेत आपले ऑर्गन्स, आपल्याला त्या ऑर्गन्सचं फंक्शन सुधारायचं आहे. तर ही सगळी कामं आपली आसनच करू शकतात. दुसरी कुठलीच गोष्ट म्हणजे दुसरा कुठलाच फॉर्म नाही करू शकत. ओके. सो फायर इन्क्रीज करायचं काम. फायर म्हणजे कुठलं? जठर प्रदीप्तम, जठर अग्नी म्हणतात ना, भूक वाढवण्यासाठी महत्वाचं आसन आहे. ठीक आहे. देन ग्रुप ऑफ डिसीजेस. आता इथं एक दुसरं नाही, पण खूप सारे ग्रुप ऑफ डिसीजेस ह्या आसनाच्या रेग्युलर प्रॅक्टिसने कमी होतात, असं त्या ह्याच्यात सांगितलंय स्तोत्रात. देन अभ्यासतः कुंडलिनी प्रबोधम. कुंडलिनी अराउजिंग साठी इम्पॉर्टंट आसन आहे. चंद्र स्थिरत्वम च ददाती पुसाम स्टॅबिलायझेस नेक्टर ओझिंग फ्रॉम द मून. आता ही काय कन्सेप्ट आहे नेक्टर ओझिंग फ्रॉम द मून? तर आपलं बिंदू चक्र एक ऍडिशनल आज्ञा चक्राच्या वरती आणि सहस्रा चक्राच्या खाली. सो इथं जिथं आपण बिंदू म्हणजे टिकली लावतो ना, त्या टिकलीच्या आतमध्ये मेंदूच्या सेंटरला एक चक्र आहे, त्याला बिंदू चक्र असं म्हणतात. तर असं सांगतात की तिथून कंटिन्युअस नेक्टर ऊज करत असतं. ओके. नेक्टर म्हणजे काय म्हणतात त्याला, अमृत. ओके. अमृत, जे अमृत आपण पिल्यानंतर अजरामर होतो ना, असं अमृत. सो हे प्रत्येकाच्याच शरीरामध्ये असतं, नेक्टर म्हणजे अमृत. तर तिथून एक नेक्टर कंटिन्युअसली ऊज होत असतं आणि ते कंटिन्युअसली खालच्या दिशेने ड्रॉप होत असतं. मग ते खाली ड्रॉप होतं म्हणजे कुठं जाणार? खाली म्हणजे आपल्या ॲब्डोमेन पर्यंत जातं. ॲब्डोमेनला आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्राच्या इथे आहे जठराग्नी. मग ते नेक्टर जर खाली ड्रॉप झालं तर त्या जठराग्नीवरती पडून ते व्हॅनिश होऊन जातं, म्हणजे त्याचा नाश होऊन जातो. मग आपल्याला काय करायचंय? जर आपल्याला अमर व्हायचंय किंवा आपल्याला आपली लाईफ स्पॅन वाढवायचं असेल, तर आपल्याला ते जे नेक्टर ऊज होत आहे ना, ते कमी म्हणजे ते कॉन्झर्व करायची गरज आहे. ते कसं कॉन्झर्व करणार? तर आपल्याला त्याच्यासाठी एकतर एक सांगितलंय जालंधर बंद. म्हणजे आपण जेव्हा चिन टू चेस्ट करतो ना, तेव्हा हे जे नेक्टर उजिंग आहे ना, ते वरच्या वरच राहतं. तेव्हा ते खाली ड्रॉप होत नाही, कारण आपण इथं चिन लॉक करून टाकतो ना, ते ड्रॉपच होत नाही ॲब्डोमेन मध्ये. आणि दुसरं सांगितलंय हे मत्स्येंद्र पीठ. जेव्हा आपण ट्विस्ट करतो ना, तेव्हा हे सगळं ब्लॉक होऊन जातं आणि ते जे नेक्टर आहे ते खाली पडून त्याचं व्हॅनिश होण्यापासून ते वाचतं. मग अशा 2 आसनांमध्ये आसनं सारखी सारखी केल्यानंतर इट स्टॅबिलायझेस द नेक्टर ओझिंग फ्रॉम द मून. मून मधून जे नेक्टर ओझिंग होतं, आता ह्याला सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघायचं झालं तर तिथे आपली जी एक ग्लँड आहे, पिट्युटरी ग्लँड आहे, ती पिट्युटरी ग्लँड जी आहे ती हॉर्मोन सिक्रेट करते आणि त्या पिट्युटरी ग्लँडला आताच्या सायंटिफिक भाषेमध्ये मास्टर ग्लँड म्हणतात. ती मास्टर ग्लँड म्हणजे आहे ती एवढीशीच ग्रॅम मध्ये, पॉइंट मध्ये, पण ती एवढीशी असून सुद्धा कम्प्लीट बॉडी मधल्या वेगवेगळ्या ग्रंथींवरती, ग्लँड्सवरती तिचा कंट्रोल आहे. आणि तो असा कंट्रोल आहे की
पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम मधून आपल्या बॉडीचं जे कंट्रोल आहे ती ग्लँड ठेवते. सो जर तसं आपण कोरिलेट करायचं झालं तर ते कुठली पिट्युटरी ग्लँड वरती त्याचं कोरिलेशन होतं. ओके, सो हे झाले फायदे, मत्स्येंद्र आसनचे फायदे झाले. त्यानंतर पश्चिमोत्तानासन नेम्स अँड बेनिफिट. पश्चिम वाहिनम म्हणजे पश्चिमोत्तानासन तुम्हाला आता आहे बघा. पश्चिम वाहिनम म्हणजे पश्चिम साईड, आपल्या शरीराची ही पूर्व साईड आहे, जी पुढची आहे ती पूर्व साईड आहे, जी मागची आहे ती पश्चिम साईड आहे, म्हणजे बॅक साईड आहे. मग त्या पश्चिम साईडला पश्चिमोत्तानासन मध्ये फॉरवर्ड बेंड, पश्चिम साईडला म्हणजे शरीराच्या बॅक साईडला डोक्यापासून ते पायाच्या ह्याच्यापर्यंत हिल पर्यंत हा जो स्ट्रेच बसतो ना बॅक साईडला, त्या स्ट्रेचला म्हणतात, म्हणजे तो जो स्ट्रेच बसतो आसनामध्ये, म्हणून त्या आसनाला पश्चिम उत्तानासन म्हणतात. शरीराची पश्चिम बाजू ही उत्तानासन होते, म्हणजे काय ते स्प्रेड होते आणि ताणली जाते, म्हणून त्याला पश्चिमोत्तानासन असं म्हणतात. त्यानंतर काय होतं, इट इन्क्रीजेस ॲपेटाईट. ॲपेटाईट म्हणजे पश्चिमोत्तानासनमुळे काय होतं, ॲपेटाईट इन्क्रीज होते. ज्या ज्या आसनांमध्ये तुमचं पोट ट्विस्ट होणारे किंवा दबलं जाणारे, त्या सगळ्या आसनांमुळे तुमची ॲपेटाईट ही सुधारणार आहे, तुमचं डायजेशन सुधारणार आहे. ओके, देन ॲब्डोमेन अँड वेस्ट थिन, पोट आणि जी आपली वेस्ट आहे ते कमी करण्यासाठी या आसनाचा फायदा होतो आणि अरोगता, डिसीजलेसनेस येते. तर याच्यावरती एखादा क्वेश्चन असं विचारतात की व्हॉट इज द बेनिफिट ऑफ पश्चिमोत्तानासन अकॉर्डिंग टू हठयोग प्रदीपिका. मॉडर्न सायन्सने अजून पण खूप बेनिफिट सांगितलेत, पण व्हॉट इज अकॉर्डिंग टू, म्हणजे ग्रंथांचा अभ्यास ते तुमचा डीप असणं थोडंसं एक्सपेक्ट करतात. सो व्हॉट इज बेनिफिट ऑफ पश्चिमोत्तानासन अकॉर्डिंग टू हठयोग प्रदीपिका असं सांगितलं, तर त्यात कुठेतरी मध्येच अरोगता टाकलेला असेल आणि बाकीचे जरा जनरल फायदे सांगितले असतील. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की अरोगता हे या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे या ग्रंथामध्ये हा स्पेसिफिक वर्ड यूज केलेला आहे. अरोगता म्हणजे डिसीजलेसनेस. त्यानंतर सांगितलंय मयूरासन, नेम अँड बेनिफिट्स. ऑल डिसीजेस रिमूव्ह, नेम अँड बेनिफिट्स. मयूरासनला पिकॉक पोज असंही म्हणतात. जनरली ऑल डिसीजेस रिमूव्ह, हे आसन केल्यानंतर सगळे जे आजार आहेत ते निघून जातात. स्प्लीन अँड ॲब्डॉमिनल डिसीजेस डिस्ट्रॉय. स्प्लीन म्हणजे आपला प्लिहा म्हणतात त्याला इंग्लिश मराठीमध्ये. तर तो एक ऑर्गन आहे शरीरामध्ये जो लिम्फॅटिक जी सिस्टीम आहे आपली त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट आहे. अजून तुमच्या सिस्टीम नाही झाल्या, त्या सुरू करायच्या आहेत अॅनाटॉमीच्या. त्या सुरू झाल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की कुठल्या सिस्टीमवरती किती फोकस करायचा आहे तो आणि त्या कुठल्या सिस्टीमचं फंक्शन काय आहे ते. मग ते जे स्प्लीन आहे, त्या स्प्लीनचे जर काही आजार झाले असतील किंवा आणि ॲब्डॉमिनल डिसीजेस झाले असतील तर ते सगळे डिस्ट्रॉय होतात. कारण बाय डिफॉल्ट बघा ना, जे एल्बोज आहेत ना, त्या एल्बोचा प्रेशरच ॲब्डोमेन वरती येतो. जिथे आपलं सगळे ऑर्गन सिच्युएटेड आहेत तिथेच प्रेशर आल्यामुळं सगळे ऑर्गन्सला चांगला पीळ हे बसतो, स्ट्रेच बसतो, ताण बसतो आणि जे रूट कॉज आहे आजारांचं, जे रूट स्थान आहे तेच क्लिअर झाल्यानंतर शरीरातले सगळे आजार हे निघून जातात. हे जमतं का करायला? हो. मला नाही येत अजून, इतकी स्ट्रेंथ नाही अजून. हा म्हणजे मला नाही येत हे, पण करतात लोक. मला तर डाऊट आहे, मला ते यायचंच. डाऊट ठेवू नको, ऑब्स्टॅकल आहे ते एक, सेल्फ डाऊट. अगं मला असं ते माझ्या डोक्यात आहे की आपलं वजन एवढं आहे तर हे कसं जमेल. अगं नाही, साधना आहे ती, मी तुला तेच सांगते गायत्री, ती साधना आहे. एकदा तुला त्याच्यावरती पकड मिळायला सुरुवात झाली ना, वेट लॉस हे काय, एका गोष्टीने वेट लॉस होणार नाही. जेव्हा इथं वेट लॉस तुझा तयार होईल ना, फिक्स होईल ना, तेव्हा तो फॉलो व्हायला सुरुवात होणार आहे. तिथून तयारी कर की होणार, म्हणजे गोष्टीवरती विश्वास ठेव, होणार. टाइम लागेल थोडासा, पण होणार. तो तू कधी तयारी करतेयस आणि बाकीच्याही गोष्टी असतात आपल्या याच्यामध्ये येत असतात. तर असं काही योगा सुरू केलं म्हणजे आता तू 100% सगळं परफेक्टच झाली पाहिजेस असं नाहीये, पण तू त्या प्रोसेसमध्ये लागलीस, सुरुवात तू केलीस. हा म्हणजे आणि तुला ते बॅक ऑफ माइंड जे चुकतंय ना, ते कळतं की मला ह्या गोष्टी बहुतेक सुधारायच्या आहेत. ह्या गोष्टी मला समजतंय चुकतंय, पण ऍट द एंड वी आर ह्युमन बिंग आणि चुका पण आपल्याकडनंच होणार. पण म्हणून स्वतःच्या चुकांवरती चादर घालायची असं नाही म्हणत आहे, पण आपल्यात एकच पाहिजे की कंटिन्युटी पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. एवढा एक फोकस कर. या आसनाचं हे ठेवू नको ना, एम ठेवू नको. तू आता सूर्यनमस्कार करतेस ना, सूर्यनमस्कार वरती फोकस कर. आणि म्हणजे 20 जमायला लागले आता मला. किती? 20. गुड गुड. 20 चाललंय बस, सुरू झालं तुझं, महिना झाला आता.
जसा क्लास सुरू झालाय तुझं तुझं तू टार्गेट काहीतरी एक फिक्स केलंय किंवा काहीतरी वेळ तरी तू स्वतःला देतेस. सो असंच करत करत पुढे जायचं, हो. कन्सिस्टन्सी ठेवायची जसा वेळ मिळेल तसा. ठीक आहे. करतात हे आसन करतात बरेच जण, खूप छान करतात. हळूहळू जशी जशी आसनं जमायला लागतात ना तसं तसं फूडवरती पण कंट्रोल यायला लागतं अगं. आणि नाहीच खाल्ल्या जात आणि मग आपल्याला असं वाटतं. आणि ऍक्च्युली आता तू जे हे करतेस ना सूर्यनमस्कार, कधीतरी अनाशापोटी पण करून बघ सकाळी अच्छा. आणि कधीतरी ब्रेकफास्ट झाल्यानंतर करून बघ. अनाशापोटी तू चांगला परफॉर्म करू शकतेस. आणि हे जेव्हा आपल्याला पटतं ना की नाही त्या दिवशी माझ्याकडनं खूप छान झाले, आज मी 25 मध्येच थकले, मग आपल्याला पुढच्या वेळेस असं वाटतं नाही जेवायला नको, आधी मी आसनं करून घेते. सो हे सगळं आपोआप येतं. हे असं एकमेकांमध्ये हे झालेलं आहे, अडकलेलं आहे. एक 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 नाही एक पण गोष्ट. सूर्यनमस्कार केल्यावर खरंच म्हणजे ते असं एक्सप्लेन नाही करता येत, पण ते हा, बॉडीला तेवढं एक हे मिळतं. बेनिफिट्स खूप आहेत, खरंच खूप छान आहेत. वाटतंय असं. हो, हो. आणि मोकळी झाल्यासारखी वाटते अगं. हां, स्टिफनेस आलेला हां. असतो ना, तो बॉडी मोकळी झाल्यासारखी वाटते. हीच हो. सुरुवात आहे. आता हेच कंटिन्युटी ठेवायचं. प्राणायाम पण मी तुला सांगेन, प्राणायाम पण करत जा. त्याचा एक वेगळाच इफेक्ट येतो चेहऱ्यावरती. ठीक हो, आहे. प्राणायाम आपण आता मला शिकणार आहोत. व्यवस्थित या शिकायचंय. मी नाही. आधी सूर्यनमस्कार पण करायची, पण मी तुला म्हटलं बघ मला 2 किंवा 3 पण नाही जायचे. तर तेव्हा हो, मला ते एक्झॅक्ट माहिती नसायचं. आणि मला एक विचारायचंय, ते जेव्हा आपण हे कुठला तो आसन असा वर येतो आपण, तेव्हा भुजंगासन. हां, भुजंगासन. तर तेव्हा ना म्हणजे जेव्हा माझा हा जो ब्रीथिंग सिक्वेन्स आहे ना, तेव्हा नेमका माझा एक्झेल येतो. कसं काय? म्हणजे त्याच्यावर तर वेळ इन्हेल वेळ दे आलं. थोडासा. वेळ दे थोडासा. दोन्ही ॲट अ टाईम अजून कोऑर्डिनेशन होत नाहीये. थोडा वेळ दे. हां, ब्रीथिंग आणि ते कोऑर्डिनेशन माझं चुकतंय. एक काहीतरी ॲट अ टाईम कर. आता आधी फोकस तू आसनांवरती कर. ओके. कारण आपल्या बॉडीला तेवढी सवय असते, ते बरोबर ऍडजस्ट करून घेतं. असं कंपल्शन अच्छा. नाहीये. कारण मी कंपल्शन खूपदा आहे नोटीस बेनिफिट्स केलं साठी. भुजंगासनमध्ये माझं एक्झेल होतंय. इन्हेल नाही अच्छा, होतंय. ठीक आहे, ठीक आहे. वेळ दे थोडासा. आता अच्छा. सध्या फक्त आधी तेच सांगते, आसनांवर फोकस कर. म्हणजे ते आसन, की भुजंगासन, मग अधोमुख श्वानासन हेच करायचंय. हं. आणि एकदा ते नीट जमायला लागलं, की मग त्याला आसनांशी म्हणजे त्याला ब्रीथिंगशी जोड दे. मग अच्छा. होईल व्यवस्थित. आणि एकदा ते बसलं, की मग तुला त्याकडे पण लक्ष द्यायची गरज नाही. हां, पण बरोबर. अगं हाच नंतर नंतर साइड इफेक्ट होतो, की लोकं त्याच्यात एकदम हे होऊन जातात. म्हणजे आता मी सुरू केलंय ना, त्यांना माहितीये, की ही पहिल्यांदा सूर्यनमस्कार घेते. सूर्यनमस्कारमध्ये 12 सूर्यनमस्कार रेग्युलर आणि नंतरचे 6 अष्टांग सूर्यनमस्कार घेतो. तर ते लोकं काय करतात, जी सुरुवात करतात ते त्यांना माहिती इन्हेल कुठं करायचं, एक्झेल कुठं करायचं. पण मग अशा वेळी काय होतं, तुम्ही कॉन्शियस असतात. न्यू कमर्स आहात ना, तुम्ही कॉन्शियस असतात, की ही म्हणते तसं आमचं होतंय की नाही. त्या लोकांचं झालेलं आहे, की मग त्यांच्या डोक्यात आहेत ना, ते रिलॅक्स झालेले असतात ना. फक्त फिजिकली आपण कोमल सोबत आहोत. मेंटली त्यांच्या डोक्यात त्यांच्या गोष्टी सुरू होतात. त्यांचा अवेअरनेस माझ्यासोबत नसतो अशा वेळी. मग मला अच्छा. मधी चुकून म्हणजे बीट हलवायला लागते कुठेतरी. म्हणजे मग ते म्हणतात काहीतरी चुकलंय. मग ते जरा भानावरती येतात, की नाही आता अच्छा. इथं हे करायचं होतं आणि हिचं बहुतेक काउंटिंग चुकलंय. मग काउंटिंग चुकवायला लागतं मला. त्यांना त्यांचा अवेअरनेस घेऊन यायचा असतो. नाहीतर ते म्हणजे खूप पण आसन झाले ना, खूप दिवस पण झाले, की थोडा चेंज करायला लागतो आपल्याला त्याच्यात सुद्धा. वर्कआउटमध्ये पण थोडा चेंज केला, की मेकॅनिकल होऊन जातं ते आपल्याला. हं, हं, हं. ओके. एक प्लाटू येतो थोड्या दिवसांनी. तो ब्रेक करायला लागतो सारखा. तर तुझ्यामध्ये पण अच्छा. येईल थोडा-थोडा. आता हे प्रॅक्टिस केल्यावर कळेल तुला. हो, बरोबर. चांगलं आहे पण करतेस ते. गुड. येस. चलो. सो मयूरासन येतं आणि आवडतं लोकांना करायला. पण अवघड आसन आहे. सोपं नाहीये. ओके. ऑल ओके. डिसीजेस रिमूव्हज स्प्लीन अँड ॲब्डॉमिनल डिसीजेस डिस्ट्रॉय ओव्हर ईटिंग. डिसीजेस डिस्ट्रॉय ओव्हर ईटिंग. ओके. म्हणजे ओव्हर ईटिंग केल्यानंतर पण काही-काही लोकं आहेत जे ओव्हर ईटिंग करतात आणि त्याचा इफेक्ट बॉडीला मिळू नये म्हणजे आवडीची गोष्ट खातात आणि त्याच्यानंतर वमन. आता हे मयूरासनचा रेफरन्स आला म्हणून सांगते. खाऊन घेतात आणि ते नाही का उलटी काढतात स्वतःहूनच. उलटी काढून ते जे खाल्लंय त्याचा आस्वाद घेऊन झालं की उलटी काढून ते बाहेर काढून टाकतात. अशी ही लोकं आहेत किंवा हा पण एका साइडनी प्रचलित प्रकार आहे. पण तो अच्छा. इट्स नॉट गुड. वमन करायचं असतं, पण तो कफदोष कमी करण्यासाठी करायचा असतो आणि तो अर्ली इन द मॉर्निंग करायचा असतो. अर्ली इन द ओके. मॉर्निंग काय होतं, बॉडीमध्ये कफदोष वाढलेला असतो ना, मग अशा वेळी ते अकंठ पाणी प्यायचं असतं. आपण जेव्हा हठयोगामध्येच हे सगळं सांगितलेलं आहे. षटकर्मांपर्यंत जेव्हा पोहोचू तेव्हा मी हे सांगते. सो ओके. अखंड पाणी प्यायचं आणि तोंडामध्ये मधले 2 बोटं घालून आवर्जून उलटी काढायची, जेणेकरून तुमचा सगळा कफदोष, सगळं पित्त हे बाहेर पडून जातं आणि तुम्हाला रिलॅक्स फील होतं. ओके. सो त्याच्या सोबतच काही जण हे मयूरासन पण करतात. कशासाठी? तर म्हणजे जे काही ओव्हर ईटिंग केलं आहे ते निघून जाण्यासाठी किंवा ॲटलीस्ट नीट डायजेस्ट होण्यासाठी. पण लगेच नाही. आसन केल्यानंतर लगेच नाही. याचं बेनिफिट हे
रेग्युलर जर प्रॅक्टिसमध्ये हा. असेल तर होतात. ओके. इन्क्रीजेस गॅस्ट्रिक फायर बाय डिफॉल्ट. बघ ना, पोटावरतीच ताण येतोय म्हणजे पोटाचं डायजेशन होऊन स्टमक मधली जी जठराग्नी आहे ती इन्क्रीज होणार आहे. अँड कालकुटम हे विचारतात, व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ मयुरासन मेन्शन इन हठयोग प्रदीपिका. तर कालकुटम हा शब्द वापरलाय. बर्न्स आउट डेडली पॉइझन फूड. जर समजा पॉइझनस फूड काही खाल्लं गेलं असेल म्हणजे विष पचवायची पण ताकद येते, असं हे मयुरासन आहे. अशा म्हणजे मयुरासन करून करून विष पचवायची पण ताकद यायला लागते. ओके. सो असं त्याचं डिस्क्रिप्शन दिलंय. न चतुरशित्यासनानी शिवेन कथितानि च तेभ्यश्चतुष्कमादाय सारभूतं ब्रवीम्यहम्. Shiva taught 84 asanas. Of these, the first 4 being essential ones. Here I am going to explain them. शिवाने 84 असं सांगितलं, ऍक्च्युली 84 लाख आसनं आहेत. काही ठिकाणी 84,000 असा पण रेफरन्स आहे. सो त्याच्यावरती थोडंसं आपण म्हणू शकतो की म्हणजे काहींनी काउंट वेगवेगळे दिलेत, काहींनी कमी काउंट दिलेत, काहींनी जास्त काउंट दिलेत. त्याच्या शब्दांचा अर्थ जसं आपण म्हणतो ना की 33 कोटी देव आहेत, तर काही जण म्हणतात कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार होतो. सो 33 प्रकारचे देव आहेत. आणि काही जण म्हणतात कोटी म्हणजे करोड, 33 करोड देव आहेत. तर मग तो प्रत्येकाच्या मानण्याचा विषय. तसंच इथं 84 असणं की 84 लाख की 84,000 हा थोडासा असा विषय की ज्याच्यावरती यू मे से की अजून रिसर्च चालू आहे किंवा तेवढी आसनं आहेत का पण हेही माहित नाही. 84,000 असतील तर तीही नाही आहेत आणि 84 लाख तर मग ती खूपच झाली. त्यामुळे 84 आसनं हे आपण फॉलो करतो. 84 हा म्हणजे हा नंबर. सो याच्यापैकी फर्स्ट 4 बिंग इसेन्शियल वन्स, हिअर आय एम गोइंग टू एक्सप्लेन देम. पहिले 4 जे आहेत ती इम्पॉर्टंट आहेत. सिद्धम पद्मम तथा सिंहम भद्रम. हे असंच लक्ष ठेवायचं. सिद्धम पद्मम तथा सिंहम भद्रम चतुष्टयम श्रेष्ठ तत्रापीच सुखे तिष्ठेत सिद्धासने सदा. यातलं फक्त जे बोल्ड मध्ये दिलंय तेवढंच लक्षात ठेवायचं. हा, दीज 4 आर द सिद्ध, पद्म, सिंह अँड भद्र. इवन ऑफ दीज द सिद्धासन बिंग व्हेरी कम्फर्टेबल, वन शुड ऑलवेज प्रॅक्टिस इट. सो सगळ्यात बेस्ट आसन अकॉर्डिंग टू हठयोग प्रदीपिका काय सांगितलंय तर सिद्धासन. लक्षात ठेवायचं. ओके. सिद्धम पद्मम सिंहम भद्रम त्यातलं सिद्धासन हे सगळ्यात बेस्ट आसन सांगितलंय. सिद्धासनला मुक्तासन, गुप्तासन आणि वज्रासन असं पण सांगितलंय. ओके. सो ना आसनम सिद्धम सदृशम न कुंभम केवलोपमः न खेचरी समा मुद्रा न नाद सदृशो लयः. ओके. सो यांनी एक बेंचमार्क सेट केला आपण म्हणतो तसं की असं कुठलं आसन नाहीये जे सिद्धासन सारखं आहे, असं कुठला कुंभ म्हणजे प्राणायाम नाहीये जो केवल प्राणायाम सारखा आहे, अशी कुठली मुद्रा नाहीये जी खेचरी मुद्रेसारखी आहे, आणि असा कुठला लय नाहीये जो नाद लयासारखा आहे. ओके. सो देर इज नो आसन लाईक सिद्धासन, देर इज नो कुंभक लाईक केवल, देर इज नो मुद्रा लाईक खेचरी, अँड देर इज नो लय लाईक द नाद, अनाहत नाद. ह्याच्यावरती पण प्रश्न विचारू शकतात ते. ओके. की सगळ्यात बेस्ट आसन कुठलं आहे तर सिद्धासन, सगळ्यात बेस्ट कुंभक कुठलं आहे तर केवल कुंभक, सगळ्यात बेस्ट मुद्रा कोणती सांगितली आहे तर ती खेचरी मुद्रा, आणि कुठला लय सगळ्यात महत्वाचा सांगितलाय तर तो अनाहत नाद. सो प्रेसिंग द पेरिनियम, अटेनिंग द साल्वेशन, मनोन्मनी स्टेट ऑफ राजयोग. पुढचं वाचू. पद्मासन, सिंहासन, भद्रासन. सो सिद्धासन बद्दल सांगितलं असेल. सो सिद्धासन म्हणजे कसं करायचं तर प्रेसिंग द पेरिनियम. मग अशी मी जे सांगितलं ते स्वस्तिकासनचं सांगितलं होतं. सिद्धासन मध्ये, स्वस्तिकासन मध्ये टाचा सेपरेट येतात, सिद्धासन मध्ये एकावरती दुसरी टाच येते आणि त्या दोन्ही टाचा ज्या आहेत त्या पेरिनियमला प्रेस करतो आपण. अटेनिंग द साल्वेशन, जसं मी मगाशी सांगितलं, ह्या सगळ्याच आसनांमध्ये युजली जे सिटिंग आणि जी योग्यांसाठी सांगितले थोडासा पेरिनियम वरती प्रेस होतं आणि साल्वेशन म्हणजे कंट्रोल येतो सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये, आणि साल्वेशन म्हणजे मोक्ष मिळण्यासाठी मदत होते. म्हणून ती आपल्यासारख्या पारंपरिक म्हणजे सांसारिक प्रपंचामध्ये करायची असणं नाहीये. ओके. मनोन्मनी स्टेट ऑफ राजयोग. हे असं आसन खूप वेळ केल्यानंतर, सिद्धासन सारखं आसन खूप वेळ केल्यानंतर मनोन्मनी स्टेट येते. म्हणजे कुठली मनोन्मनी म्हणजे शून्य अवस्था. आपण आपली साधना म्हणजे
पराकोटीला गेली असं आपण म्हणतो आणि आपलं मन शांत चित्त स्थिर व्हायला लागतं आणि त्याला आपण म्हणतो मनोन्मनी अवस्था. जशी समाधी अवस्था पतंजली ऋषीमुनींनी सांगितली होती तशी इथं ही मनोन्मनी अवस्था येते, विच इज कॉल्ड ॲज स्टेट ऑफ राजयोग. ओके. पद्मासन अगं हे ना एक याच्यानंतरचा अच्छा हा सिद्धासन 1 नंबरचं आहे, त्याच्या पुढचं पद्मासन. हा प्रत्येकाचं थोडं थोडंसं एक्सप्लेनेशन दिलं. सो पद्मासन, स्वात्माराम टेल्स अबाउट बद्ध पद्म, द डिस्ट्रॉयर ऑफ डिसीजेस बट ॲग्रीज अदर ओपिनियन ऑल्सो. तर याच्याबद्दल काय सांगितलंय, पद्मासन जे आपण अकॉर्डिंग टू स्वामी स्वात्माराम जे आहे जे पद्मासन सांगितलंय ते ऍक्च्युली बद्ध पद्मासन. बद्ध पद्मासन मध्ये पद्मासनच घालतात, पण अपोजिट म्हणजे उजव्या हाताने मी पाठीच्या मागून डाव्या पायाचा अंगठा होल्ड करते आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा होल्ड करते. ह्याला म्हणतात बद्ध पद्मासन. तर ते बद्ध पद्मासन हठयोग प्रद्विकेमध्ये पद्मासन म्हणून वापरले. ठीक आहे. तर त्याचा फायदा काय होतो, तर इट इज डिस्ट्रॉयर ऑफ डिसीजेस, सगळ्या आजारांचा डिस्ट्रॉय करतो, विनाश करतं. पण त्यांनी असंही सांगितलंय की बाकीच्यांचं याच्यावर काही ओपिनियन असेल, म्हणजे तो श्लोक आहे तर तेही मला मान्य आहे. असं सांगतो मी, बाकीच्यांचं पण मतांचा रिस्पेक्ट करतो असं त्याच्यामध्ये सांगितलंय. ठीक आहे. एक छोटं बुक आहे, अगदी 140 रुपयाचा मराठी किंवा हिंदीतलं पण बुक आहे हठयोग प्रदीपिकेचं. म्हणजे जर तुला त्यातले श्लोक हवे असतील तर मागवायचं असतं तर मागू शकतेस, म्हणजे छान आहे वाचण्यासारखे. त्यानंतर आहे सिंहासन. 3 बंध अप्लाइड इन धिस इन्क्रीजेस कॉन्फिडन्स. सिंहासन मध्ये आता आसन केल्याशिवाय म्हणजे तुम्हाला फोटो दाखवल्याशिवाय सांगता येणार नाही. 3 बंध आहेत आपल्यामध्ये. बंध म्हणजे लॉक करणं. सो चिन टू चेस्ट मगाशी मी बोलता बोलता जे बोललो तो आहे जालंधर बंध. अंबिलिकसला आत खेचून घेणं त्याला म्हणतात उडियान बंध, आणि पेरिनियमला वर खेचून घेणं त्याला म्हणतात मूलबंध. सो आपण 3 वे जे आहेत तिन्ही वेने आपण जे आहेत आत खेचतो. एक तर आपला वरचा ओपनिंग आहे ते आपण बंद करून टाकतो, कारण चिन टू चेस्ट लॉक करतो. खाली जाणारी जो वायू आहे, जो आपण म्हणजे अपान वायू खाली जाणारा आहे अंबिलिकस पासून खाली, त्याला आपण पेरिनियमला लॉक केल्यामुळं तो उलटा होतो. वरून लॉक केल्यामुळं जो प्राण बाहेर, आपण श्वासाची ऊर्ध्व गती आहे ना, श्वास घेतो आणि श्वास सोडतो, तर ऊर्ध्व गतीला आपण अधो करतो, अधोगतीला आपण ऊर्ध्व करतो, आणि जो पोट आहे आपलं त्याला आपण आत खेचतो. मग असं करून काय करतो आपण, बंध घालतो. हे बंध पण इतके सुंदर आहेत की कितीतरी मिनिटं होल्ड केल्यानंतर खूप मोठे आजार या बंधांनी म्हणजे रूट पासून निघून जातात. इतकं त्या बंधांचं महत्व आहे. ते बंध जेव्हा मी शिकवेन तेव्हा सांगेन की पण त्याला हे पण खूप आहे, नियम खूप आहेत. की समजा तुम्हाला मूलबंध बांधायचा असेल, म्हणजे अपान वायूला कंट्रोल करायचा असेल, तर त्या अपान वायूला कंट्रोल करायचा असेल तर आदल्या दिवशी 3 दिवस तरी तुम्ही हलका आहार घेतला पाहिजे, तुमचा कोठा साफ पाहिजे. आदल्या दिवशी रात्री तूपकट म्हणजे मुगाची खिचडी वगैरे अशा काही साध्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे, जेणेकरून तुमचा अख्खा कोठा साफ आहे. मग तुम्ही हा बंध जो आहे तो व्यवस्थित लावू शकता आणि तो फील करू शकता. जर तुमचा कोठा ऑलरेडी जड आहे, त्यात मैद्यासारखे किंवा बाहेरचे काही पदार्थ खाल्ले आहेत आणि त्याच्या जर तुमच्या शरीरामध्ये टॉक्झिन्स खूप झालेले आहेत, तर या बंधांचं तुम्हाला जास्त छान इफेक्ट नाही घेता येणार किंवा त्यांचा चांगला तुम्हाला इफेक्ट येणार नाही. ठीक आहे. सो असे 3 बंध ज्याच्यामध्ये लावतात त्याला म्हणतात सिंहासन. ओके. त्याच्यामुळे काय होतं, कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो. त्यानंतर आहे भद्रासन. इट इज सेड बाय गोरक्षनाथ ऑल्सो डिस्ट्रॉयर ऑफ ऑल द डिसीजेस. भद्रासन असं म्हणतात की गोरक्षनाथ हे कायम भद्रासन मध्येच बसायचे, म्हणून भद्रासनला गोरक्षनाथ आसन किंवा गोरक्षासन असंही म्हणतात. ओके. हा आता हा एक पार्ट महत्वाचा आहे. आधी आपण आसनाबद्दल इन्फॉर्मेशन बघितली आणि मग अपथ्याबद्दल इन्फॉर्मेशन बघतोय. हाही प्रश्न विचारतात की हठयोग प्रतिपिकेमध्ये म्हणजे डाएट बद्दल जे सांगितलं आहे ते कुठल्या अंगामध्ये सांगितलंय. 4 अंग आहेत ना एकूण, आसन, प्राणायाम, मुद्रा आणि नादानुसंधान. त्यातला आसन हे जे आपण पहिलं बघितलं ना त्यातच त्यांनी डाएट बद्दल पण सांगितलंय. ओके. फक्त हे की त्याच्यानंतर सांगितलं, आधी आसन सांगितलंय आणि मग डाएट सांगितलंय. ओके. सो भोजनम हितम विद्यानपुर शोष्ण हि कृतम वृक्षम अतिलवणम आम्लयुक्तम कदशनम शाकोत्कम वर्जम. फूड हिटेड अगेन ड्राय, सारखं सारखं तापवलेलं,
कोरडं झालेलं, हॅव्हिंग टू मच सॉल्ट, खूप सॉल्टी, सार म्हणजे खारट, आंबट सॉरी, मायनर ग्रेन्स अँड व्हेजिटेबल्स दॅट कॉजेस बर्निंग सेन्सेशन. सो मायनर ग्रेन्स, आता अशात बरेच पथ्य अपथ्य तुला दिसतील ना, ज्याला आपण छान म्हणतो ऍक्च्युली, पण इथं ते अपथ्य म्हणून दिलेले आहेत. मायनर ग्रेन्स अँड व्हेजिटेबल्स दॅट कॉज बर्निंग सेन्सेशन should not be eaten. Fire, woman, traveling, etc. should be avoided. ओके, सो हे अपथ्य म्हणजे अशा गोष्टी ज्या नाही खायच्या. युजली आपण म्हणतो ना मला पथ्य आहे. पथ्य म्हणजे अशा गोष्टी असतात ज्या नसतात खायच्या, पण इथं अपथ्य म्हणजे अशा गोष्टी आहेत ज्या नाही खायच्या आणि पथ्य म्हणजे ज्या खायच्या. ओके, त्याच्यावरती पण प्रश्न विचारतात. सो ह्या ज्या गोष्टी आपण बघतोय त्या नाही खायच्या आपल्याला किंवा नाही करायच्या अशा गोष्टी. एक मिनिट हा. ओके, सो फूड हिटेड अगेन अँड अगेन, सारखं सारखं गरम केलेलं अन्न जे कोरडं झालं आहे, खूप सारं मीठ ज्याच्यामध्ये आहे, सार आहे, मायनर ग्रेन्स छोटे छोटे जे ग्रेन्स असतात ते, अँड व्हेजिटेबल्स दॅट कॉज बर्निंग सेन्सेशन, असे भाज्या ज्याच्यामुळे बर्निंग सेन्सेशन किंवा ऍसिडिटी होते, शुड नॉट बी इटन, हे नाही घ्यायचंय. प्लस फायर, वुमन, ट्रॅव्हलिंग एक्सेट्रा शुड बी अवॉइडेड. फायर, अग्नी अवॉइड करायचा आहे, आणि वुमन म्हणजे लेडीज, म्हणजे आधीपासूनच सांगितले की बायकांचा नाद करायचा नाही म्हणतात ना, तसं. सो बायकांपासून लांब राहायचं आहे, योगी पुरुषांसाठी अग्नीपासून लांब राहायचं आहे, आणि ट्रॅव्हलिंग, खूप सारं ट्रॅव्हलिंग करायचं नाहीये, एक्सेट्रा शुड बी अवॉइडेड. सो अपथ्यमध्ये त्यांनी फक्त भोजनाबद्दलच नाही सांगितलंय, तर तुमच्या कम्प्लीट याच्याबद्दल पण सांगितलेत की काय गोष्टी केल्या पाहिजे आणि काय नाही केल्या पाहिजे. सो तुम्ही म्हणू शकता तुमच्या लाईफस्टाईल बद्दल त्यांनी सांगितलंय. वन्नी स्त्रीपती सेवानाम अदौ वर्जनम आचरेत, ह्या भाषेत सांगितलंय. सो ऍज सेड बाय गोरक्ष, वन शुड कीप अलूफ फ्रॉम सोसायटी ऑफ द एव्हिल माइंडेड. ओके, वाईट लोकांची संगत नाही करायची. याच्याशीच कोरिलेट केलं आपण पातंजल योगसूत्रामध्ये, तर त्यांनी तिथे हे सांगितलंय, चित्त प्रसादन सांगितलंय. ओके, चित्त प्रसादनाचे मार्ग सांगितले, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. मग कुणासोबत मैत्री करायची, कुणासोबत नाही करायची, कुणासोबत मुदिता ठेवायची, कुणासोबत नाही, ते तिथं जसं सांगितलंय तसंच इथं सांगितलंय. सो त्यांनी काय सांगितलंय की एव्हिल माइंडेड लोक आहेत अशांपासून आपण अलूफ म्हणजे अलिप्त राहायचं आहे, फायर पासून लांब राहायचं आहे, अग्नीपासून, वुमन पासून लांब राहायचं आहे, ट्रॅव्हलिंग खूप करायचं नाहीये, अर्ली मॉर्निंग बाथ नाही घ्यायची आहे, फास्टिंग नाही करायचंय, अँड ऑल काइंड्स ऑफ बॉडीली एक्झर्शन. सो असे सगळे एक्झर्शन तुमच्या लिमिटपेक्षा जास्त नाही करायचं, लिमिटमध्ये करायचे बाय डिफॉल्ट, कारण त्याशिवाय एक्सरसाइज होणार नाहीये आणि फिजिकल काय म्हणू शकतो आपण, परफॉर्मन्स केल्याशिवाय आपल्याला म्हणजे बेनिफिट्स मिळणार नाहीयेत. सो त्या सगळ्या गोष्टी करायच्या, पण लिमिटमध्ये, ओव्हर एक्झर्शन करायचं नाही. ठीक आहे, ज्याच्यामुळं आपल्या साधनेमध्ये अडथळा येऊ शकतो, अशा काही गोष्टी करायच्या नाहीये. सो पुन्हा एकदा बघा, अपथ्य म्हणजे प्रोहिबिटेड गोष्टी कोणकोणत्या आहेत, त्यातच ऍडिशनल सांगितलंय. त्याच्यातच ऍडिशनल सांगितलंय, बीटर, ऍसिडिक, पंजंट, साल्टी, हॉट, ग्रीन व्हेजिटेबल्स, ऑइल, सीसेम, मस्टर्ड, वाईन, फिश, गोट, फ्लेश, कर्ड, बटर मिल्क, ओनियन, ऍसिफिटा, गार्लिक. अपथ्य म्हणजे नॉन कंड्युसिव्ह फूड. या सगळ्या गोष्टी पण अपथ्य आहेत अकॉर्डिंग टू हठयोग प्रदीपिका. कोणकोणत्या? बिटर, कडू, ऍसिडिक ज्या आहेत त्या म्हणजे ऍसिडिटी वाढवणाऱ्या, पंजंट एक वास असतो बघा तुरटीसारखा, तो तशा गोष्टी नाही घ्यायच्या. म्हणजे या सगळ्या गोष्टी काय आहेत तर उद्युक्त करणाऱ्या आहेत ना, पोक करणाऱ्या आहेत, थोडस स्टिम्युलेट करणाऱ्या आहेत. आणि आपल्याला कसं याच्या विरुद्ध स्वीट आहे, स्वीट भरपूर खा म्हणून सांगितलंय. स्वीट आणि भरपूर तूप असलेलं, दूध असलेलं, अशा सगळ्या गोष्टी भरपूर खा, ज्याच्याने तुमचं माइंड जे आहे ते शांत आणि स्टेबल राहील. पण या गोष्टी नाही खायच्यात, कडू नाही खायचंय, ऍसिडिक नाही खायचंय, पंजन नाही खायचंय, सॉल्टी नाही खायचंय, हॉट नाही खायचं, अति हॉट. ग्रीन व्हेजिटेबल्स नाही सांगितलेत इथे, म्हणजे असंच लिहिलंय की ग्रीन व्हेजिटेबल्स नाही खायचंय सूत्रा म्हणजे श्लोकांमध्ये. ऑइली नाही खायचंय, सीसेम नाही खायचंय, मस्टर्ड नाही खायचंय, रुई, वाईन नाही घ्यायच्यात, फिश नाही, गोट नाही, म्हणजे फ्लेश तर नाहीच खायचंय, कर्ड आणि बटर मिल्क पण नाही, कारण आंबट असतात ना आणि त्याच्याने परत माइंड हे होऊ शकतं, शफल होऊ शकतं म्हणून.
ओनियन नाही, कांदा पण नाही, ॲसोफिटा नाही, हिंग नाही, लसूण नाही. सो या सगळ्या गोष्टी नो मध्ये येतात. सो त्याला अंडरलाईन करा, कारण क्वेश्चन असा विचारतात, मग आपण कन्फ्युज होतो. बटर मिल्क इज पथ्य और अपथ्य ॲज पर हठयोग प्रतिपिका. मग खाली ऑप्शन्स असतात, तर आपण कन्फ्युज होतो. कन्फ्युजिंग क्वेश्चन फार विचारतात याच्यामध्ये, या एक्झाम मध्ये. ओके, सो हे सगळं आहे अपथ्य. मग पथ्य काय घेतलं पाहिजे? तर व्हीट घ्या, राईस घ्या, बार्ली घ्या. बार्लीचा रेफरन्स तेव्हापासून आहे. गुड ग्रेन्स, चांगले ग्रेन्स, मिल्क, घी, जॅगरी, बटर, शुगर, हनी, ड्राय जिंजर, कुकुंबर, फ्रुट्स एक्सेट्रा. 5 लिफी व्हेजिटेबल लिहिलंय फक्त, पण कुठले 5 ते नाही दिले, फक्त 5 असं दिलंय. पंचम शाकम लिहिलंय बघा वरती. सो आपण श्लोक नाही वाचला. गोधूम शालीयव षष्टिक शोभनान्नम क्षीराज्य खंड नवनीत सीता मधुनी शुष्टी पटोल कफलादिक पंचशाकम मुद्गादी दिव्य मुदकम च यमींद्र पथ्यम. ओके, सो अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खायच्या आहेत. 5 लिफी व्हेजिटेबल्स, ग्रीन ग्रॅम अँड रेन वॉटर. रेन वॉटर प्यायला सांगितलंय आणि वर्षभरासाठी रेन वॉटर हार्वेस्ट पण करायला सांगितलंय. हार्वेस्ट म्हणजे साठवून पण ठेवायला सांगितलंय, जे की आता ऍक्च्युली पॉसिबल नाहीये. ते पण एका स्पेसिफिक नक्षत्रामध्ये सूर्याच्या किरणांमध्ये जे पाणी गरम होतं तेच पाणी प्यायचं, असा पण प्रकारचा म्हणजे त्यांनी डिस्क्रिप्शन दिलंय, की जे पॉसिबलच नाहीये आता करणं, हेल्दी राहायचं असेल तर, आणि योग साधनेसाठी. पुन्हा एकदा हे त्यांनी इन शॉर्ट सांगितले, काय नाही खायचं आणि काय खायचं. ठीक आहे, हे तेच सगळं आहे जे आपण आता वाचलंय ते. ओके, मग त्यांनी त्याच्यानंतर मॉडरेट आहारची पण कन्सेप्ट सांगितलं. हा एक क्वेश्चन विचारतात की मिताहार ही कन्सेप्ट कुठली आहे. सो मिताहार ही कन्सेप्ट जी आहे ती हठयोग प्रतिपिकेमधली आहे. तर त्यांनी काय सांगितलंय, मिताहार म्हणजे क्वांटिटी ऑफ फूड आणि क्वालिटी ऑफ फूड बद्दल सांगितलंय. हे 2 श्लोक इम्पॉर्टंट आहेत पाठ करणार असाल तर, कारण हे विचारतात. हा तुम्हाला टॉपिक आहे तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये. सो सुस्निग्धम मधुहारश्च चतुर्थांश विवर्जितः भुज्यते शिवसंप्रीत्यै मिताहारस उच्यते. So food that is well lubricated, sweet and leaving 1/4 part of capacity consumed for the pleasure of God, that is Shiva, inside is said to be balanced. Okay, so quantity किती असली पाहिजे तर फूड दॅट इज वेल ल्युब्रिकेटेड, चांगलं ल्युब्रिकेट केलेलं. कशामध्ये? घी मध्ये, म्हणजे तुपानी वगैरे चांगलं ल्युब्रिकेट केलेलं, स्वीट गोड, आणि लिव्हिंग 1/4 पार्ट ऑफ कपॅसिटी कन्झ्युम फॉर प्लेजर ऑफ गॉड. आपल्या पोटाचे जर 4 भाग केले तर त्याच्यातला 1/4 भाग म्हणजे 25% भाग हा सोडून द्यायचा, म्हणजे 3/4 पोट भरेल एवढंच खायचं. ऍक्च्युली 2/4 पोट भरेल एवढंच खायचं. 1/4 जी जागा आहे ती पाण्यासाठी ठेवायची आणि 1/4 रिकामी ठेवायची, असंच सांगितलंय म्हणजे ऍक्च्युली आपल्या ग्रंथांमध्ये. सो त्या शिवासाठी तो 25% जागा ठेवायची अँड इनसाइड इज सेट टू बी बॅलन्स. अशा प्रकारे जर तुम्ही खाल्लं तर ते तुम्ही बॅलन्स मध्ये खाताय असं आपण म्हणू शकतो. ओके, याच्या विरुद्ध सी आपण काय करतो, किती ओव्हर इटिंग होतं आपलं. ओके, म्हणजे पोट भरल्याचं समाधान मिळाल्यानंतर वी शुड स्टॉप. त्याच्यानंतर खाल्लेलं जे सगळं असतं ते विषा समान असतं, असा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. ठीक आहे. देन क्वालिटी ऑफ फूड पुष्टम सुमधुरम सुस्निग्धम गव्यम धातु पोषणम मनोभिलषितम योग्यम योगी भोजनम आचरेत. A yogi should consume food that is contributing to health, sweet, lubricated, made of cow milk, nourishing to the fundamental elements, agreeable to one's own mind or taste, and which is conducive and fulfilling all conditions of yogic food. Okay, so yogi should consume food that is contributing to हेल्थला कॉन्ट्रीब्युट करणाऱ्या गोष्टी पाहिजे. स्वीट पाहिजे, लुब्रिकेटेड पाहिजे, काऊ म्हणजे गाईच्या पासून दुधापासून बनवलेलं पाहिजे, नरिशिंग टू द फंडामेंटल एलिमेंट, बेसिक जे आपले धातू आहेत सगळे बॉडीतले 7 धातू आहेत त्याला नरिशमेंट करणारे पाहिजे. ॲग्रिएबल टू वन्स ओन माइंड, आपल्याला ते ऍक्सेप्ट म्हणजे आपल्या मनाने ऍक्सेप्ट करणारे पाहिजे, कारण आपल्याला स्वीट खायची इच्छा होते बघा, पण स्वीट वरती आपण कंट्रोल करतो, मन मारतो, सो तसं नाही पाहिजे. ऑर माइंड ऑर टेस्ट अँड विच इज कंड्युसिव्ह अँड फुलफिलिंग ऑल द कंडिशन्स ऑफ योगिक फूड. ओके, कंड्युसिव्ह पण असलं पाहिजे आणि योगिक फूडचे सगळे पार्ट्स त्यांनी फुलफिल केले पाहिजे. म्हणजे काय, ते बीटर सार वगैरे त्या सगळ्या गोष्टी नको, या सगळ्या गोष्टी पाहिजे. त्याचं अजून मला वाटतं एक्सप्लेनेशन दिलं असेल यांनी. हा, दिलंय.
So analysis of the verse on Nitahar suggests following points with regard to yogic concept of food. Yogic concept of food म्हणजे कशी, क्वालिटी ऑफ फूड, सात्विक 6 टाइप्स ऑफ टेस्ट त्याच्यामध्ये एक्सप्लेन केल्या. क्वांटिटी ऑफ फूड मॉडरेट सांगितलंय आणि मेंटल ऍटिट्यूड वाईल इटिंग द फूड याच्यामध्ये दोन्ही येतात. हा, बनवणाऱ्याचं आणि खाणाऱ्याचं दोघांचा मेंटल ऍटिट्यूड इम्पॉर्टंट आहे, तो ॲग्रीएबल असला पाहिजे. इट मस्ट बी सॅटिस्फॅक्शन ऑफ द गॉड रिसाइडिंग इन साइड. 4 टाइप्स ऑफ फूड, कार्य चू करण्यासाठी, पोस्य सक्ट म्हणजे आपण सक करून घेऊ शकतो अशा, लेय लिक्ट, ओके, अँड पेय ड्रिंक, ह्या 4 टाइपचे पण द्रव्य आपल्याकडून खाल्ले गेले पाहिजे. भाज्यांचे प्रकार येतात ते, भाज्यांसाठी ते दिले म्हणजे आपण, तुम्ही इमॅजिन करू शकता शेवगा वगैरे कसं खातो, सो तसे वेगवेगळे प्रकार आहेत ते. अदर कन्सिडरेशन हे येतं योगिक टाइप ऑफ, योगिक टाइपनी ॲग्रीएबल फूड कोणतं आहे तर ते हे असं, सोर्स ऑफ फूड इट शुड बी अर्न थ्रू फेअर मीन्स, चांगल्या प्रकारे कमवलेलं फूड पाहिजे. ओके. ॲटिट्यूड व्हाईल कुकिंग, जो पर्सन बनवतोय त्याचा कुक करताना ॲटिट्यूड कसा आहे तेही इम्पॉर्टंट आहे. जो पर्सन हु इज कुकिंग द फूड शुड हॅव गुड ॲटिट्यूड व्हाईल कुकिंग. ॲटिट्यूड व्हाईल सर्विंग द फूड, सर्व करताना, फूड सर्व करताना पण इम्पॉर्टंट आहे की त्याचा ॲटिट्यूड कसा आहे. ॲटिट्यूड व्हाईल इटिंग द फूड, आणि जो खातो आहे त्याचाही ॲटिट्यूड कसा आहे तेही इम्पॉर्टंट आहे. ओके. या सगळ्या गोष्टी बघूनच त्या पार्टला आहार असं आपण म्हणू शकतो. ओके. सो दिस वॉज अबाउट आसन. आसनांमध्ये आपण बघितलं कुठली आसन आहेत, त्यातले काही मेन आसनांचे फायदे बघितले अकॉर्डिंग टू हठयोग प्रदीपिका. याच्या हठयोग प्रदीपिकेच्या बाहेरचा एकही वर्ड नाहीये या पीपीटी मध्ये, सो तो लक्षात ठेवायचा आहे. आणि त्याच्यातच आपण पथ्य, अपथ्य आणि मिताहारची कन्सेप्ट पाहिली. ओके. आता सेकंड अंग आहे ते आहे कुंभक. कुंभक बद्दल बघणार आहोत. सो याच्यातले एक 2-3 स्लाइड बघूयात आणि आपण थांबूया. ठीक आहे. आज 3 पासूनचं प्रिपरेशन होतं पण आज काही जास्त नाही होऊ शकलं. सो यातले एक 2-3 स्लाइड बघूयात 5 पर्यंत आणि देन विल स्टॉप. ओके. ती पण नाही आज अजून, तिच्याकडे पण लाईट गेलेला आहे गेस ना. सो व्हॉट इज कुंभक. जसं तिथे प्राणायाम होतं ना तसं इथे प्राणायामलाच कुंभक असं म्हणतात. आणि इथे कुंभकचा अर्थ वेगळा होतो, रिटेन्शन ऑफ ब्रीथ. ऍक्च्युली पूरक, रेचक आणि कुंभक हे 3 टाइप ऑफ प्राणायाम आहेत. पूरक म्हणजे श्वास घेणे, कुंभक म्हणजे श्वास होल्ड करणे, रेचक म्हणजे श्वास सोडणे. ओके. सो त्याला कुंभकला रिटेन्शन ऑफ ब्रीथ म्हणतात. पण इथे हठयोग प्रतिकेमध्ये प्राणायाम या शब्दाला कुंभक हा वर्ड यूज केलाय प्रत्येक वेळेस. सो रिलेशन ऑफ एअर अँड माइंड. अथासने दृढे योगी वशी हितमिताशनः गुरुपदिष्ट मार्गेण मानसम अभ्यसेत. सो पोस्चर बिकमिंग एस्टॅब्लिश्ड, हा आधी पण श्लोक होऊन गेलाय. पोस्चर बिकमिंग एस्टॅब्लिश्ड, अ योगी मास्टर ऑफ हिमसेल्फ eating salutary and moderate food should practice pranayam as instructed by his guru. सो आसनांमध्ये जो स्टेबल झालाय त्याच्यानंतर, म्हणजे आसनं ज्याला चांगली जमायला लागले त्यानंतर त्यांनी प्राणायामकडे फोकस केलं पाहिजे असं इथं आहे. पतंजलीमध्ये पण यम, नियम, आसन, प्राणायाम, आधी आसन आहे नंतर प्राणायाम आहे. बरोबर. अच्छा, आधी आसनं तुम्ही नीट करायची हा, असतात का? आसनं नीट करायची असं सांगितलंय, पण अजून पण पुढे आहे सांगते. ओके. प्राणायाम पण डायरेक्ट प्राणायाम करायचं नाहीये, कुणी प्राणायाम करायचं कुणी नाही त्याचं पण यांनी सांगितलेलं आहे स्पेसिफिकेशन. ओके. सो एक महत्वाचा श्लोक यांनी सांगितलाय जो प्रचंड महत्वाचा आहे, म्हणजे आपणही लक्षात ठेवावा असा श्लोक आहे. चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत योगी स्थाणुत्वम आपनोती ततो वायू निरोधयेत. ओके. तो respiration being disturbed, the mind becomes disturbed. By restraining respiration, the yogi gets steadiness of the mind. प्राणायामचं इतकं महत्व सांगितलंय. सो बऱ्याचदा आसनांच्या नादामध्ये प्राणायामकडे बरंचसं दुर्लक्ष केलं जातं. ऍक्च्युली प्राणायाम ही गोष्ट अशी आहे जी अर्धा तास केली पाहिजे आणि मग आसनं 20-30 किंवा मे बी 15-20 मिनिटं केली पाहिजे अशी गोष्ट. इतकी स्ट्रेंथ आहे प्राणायाम मध्ये, पण त्याला बाय डिफॉल्ट बाकीच्या पण गोष्टी तशा झाल्या पाहिजे तुमच्याकडून. तर का त्याचं महत्व सांगितलंय तर चले वाते चलम चित्तम. वात म्हणजे वायू आणि चित्त म्हणजे मन. जसं तुमचा वायू किंवा प्राण चालतो तसं आपलं चित्त हलतं. ओके. म्हणजे आपलं माइंड डिस्टर्ब असेल तर आपला श्वास उथळ होतो.
आपण जरा म्हणजे असं खूप अशी गोष्ट आहे, समजा एक्झाम आहे 5-6 दिवसांवर. एक्झाम जशी-जशी जवळ येते तसं-तसं आपला बीपी वाढतो थोडासा. मग आपला श्वास उथळ होतं. आता उद्या सकाळी एक्झाम आहे, तर रात्री झोपताना डिस्टर्ब स्टेट असतं. 11 वाजता एक्झाम असेल, तर 10 वाजता तर एकदम जास्त स्ट्रेस लेव्हल असते. एक्झाम झाल्यानंतर आपण हुश्य करतो. म्हणजे काय करतो आपण एक्झेल करतो. म्हणजे काय स्ट्रेस रिलीव्ह करून टाकतो. सो तुमचा स्ट्रेस कमी झाला, की तुम्ही ब्रीथिंग स्लो करता. तुमचा स्ट्रेस वाढला, की तुम्ही ब्रीथिंग पण शॅलो करायला लागता. ओके. सो असं तुमचं आणि तुमच्या ब्रीथिंगचं आणि तुमच्या मनाचं इतकं स्ट्रॉंग बॉन्ड आहे. माइंड तुमचं स्टेबल असेल, तर तुमचं ब्रीथ स्टेबल असतो. माइंड अनस्टेबल झालं, की ब्रीथ अनस्टेबल व्हायला लागतो. निश्चले निश्चलम भवेत, योगी स्थाणुत्वम आपनोति, ततो वायुम निरोधयेत. सो रेस्पिरेशन बीइंग डिस्टर्ब, द माइंड बिकम्स डिस्टर्ब. रेस्पिरेशन डिस्टर्ब झालं, की मन डिस्टर्ब होणार आहे. बाय रिस्ट्रेनिंग रेस्पिरेशन, द योगी गेट स्टेडीनेस ऑफ द माइंड. सो रेस्पिरेशन जर आपण का प्राणायाम करतो? प्राणायामवरती आपण असा हक्क का दाखवतो? काय आहे म्हणजे आज हेच आहे ना, ब्रीथिंगच आहे. होऊ द्यायचं ना जसं होतंय तसं. पण आपण तसं नाही करत. आपण त्याला आपल्या कंट्रोलच्या खाली आणायचा प्रयत्न करतो, की तू इथून श्वास घेतेयस का? मग मी इथून इतका श्वास घेणार. मग मी तो थोडा वेळ होल्ड पण करणार. मग तो इथून मी दुप्पट सोडणार. इथून मी एकपट घेणार, इथून मी दुप्पट सोडणार. हा सगळा खेळ का? ब्रीथिंग सोबत. आसनांसोबत करतोय ठीक आहे, शरीरासोबत करतोय ठीक आहे. का? तर फिजिकल आपल्याला बेनिफिट्स मिळावे म्हणून. मग श्वासासोबत का करतोय? तर या बेनिफिटसाठी. मनाचा आणि श्वासाचा खूप जवळचा संबंध आहे आणि मेडिटेशन पर्यंत जाण्यासाठी बेस्ट प्राणायाम जमणं गरजेचंच आहे. माइंड जर तुम्हाला स्टेबल करायचा असेल, तर प्राणायामशिवाय पर्याय नाही. बेस्ट प्राणायाम केल्याशिवाय पर्याय नाही. ओके. सो बाय रिस्ट्रेनिंग रेस्पिरेशन द योगी गेट स्टेडीनेस ऑफ द माइंड. म्हणून प्राणायाम करणं गरजेचं आहे. ओके. द इम्पॉर्टन्स ऑफ प्राणवायू. यावत् वायुः स्थितो देहे तावत् जीवनम् उच्यते, मरणं तस्य निष्क्रांती, ततोः वायुं निरोधये. सो as long as the air stays in the breathing म्हणजे air stays in the body, it is called as life. Death consists in the passing out of the breathing air. It is therefore necessary to restrain the breath. ओके. ब्रीदिंगचं इम्पॉर्टन्स सांगितलं आहे. शरीर डेथ झाल्यानंतर पडून राहिलेलं असतं. डेथच्या आधी शरीरामध्ये आणि डेथ नंतरच्या शरीरामध्ये खूप फरक नसतो. पण मेन फरक काय असतो, की त्यातला वायू निघून गेलाय. मेन काय आहे, की वायू निघून गेला. इतकं महत्वाचं आहे वायू. ओके. सो त्या वायूला जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत कंट्रोल करून सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. कारण ग्रंथांमध्ये असा रेफरन्स आहे, की प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये जेव्हा प्रत्येक व्यक्ती जन्म घेतो, तेव्हा तो काही काउंट ऑफ ब्रीथ घेऊन जन्माला येतो. मग जर तुम्ही ते स्लो वापरले तर ते खूप दिवस राहणार. आपण कसं पैसे बँक बॅलन्स आहे ते आपण हळू वापरतो कारण ते खूप दिवस जावेत म्हणून. तसंच ब्रीदिंगचं आहे. जितकं हळू तुम्ही वापराल तितकं तुमचं लाईफस्पॅन वाढणार आहे. कारण कुत्रा म्हणा किंवा घोडा म्हणा फास्ट ब्रीदिंग करतो. त्यांचं लाईफस्पॅन कमी आहे. कासव मिनिटाला 2 ते 3 ब्रीथ करतो. त्याचं लाईफस्पॅन 200-300 350 वर्ष पण तो जगतो. सो असं ब्रीदिंगचं तुमचा कंट्रोल स्वतःवरती असला पाहिजे. ओके. येस. नाडी शुद्धी. नवीन टॉपिकला सुरुवात करूयात का थांबूयात? काय तुला विचारायचं आहे का? दिशा आली आणि नाही. परत डिस्कनेक्ट झाली. नाडीशुद्धी टॉपिक थोडासा असं घाईघाईत घेण्यासारखं नाहीये. निवांत घेऊयात आपण तो. ठीक आहे. म्हणजे हे ओके. माहिती तुम्हाला थोडंसं लक्षात राहायला पाहिजे असा टॉपिक आहे. चालेल. स्टॉप करूयात आपण. Yes. आज प्रॅक्टिकल नाहीये का? आज प्रॅक्टिकल नाहीये. आज हिलाच सांगितलं होतं साक्षीला, पण साक्षी नाहीये. प्रॅक्टिकल नाहीये म्हणजे अच्छा. ओके. 3-3:15चं प्रिपरेशन होतं माझं. याच्या पुढे एक क्लास असतो माझा. त्यामुळं अच्छा. हो तुला का? पण 3:15ला नाही जमणार का? 2:00ला म्हणून मी अगं